राष्ट्राय स्वाहा. आजच्या गप्पा फक्त मराठी भाषा मी कसा घडत गेलो, एका अभिनेत्याचा प्रवास, नाटकातली स्वगत, सगळ्या नाटककारांनी कशी मराठी भाषा आणि आपली संस्कृती समृद्ध केली, ह्याच्यावरच्या गप्पा आहेत. आज अजिबात सावरकर नाहीत, आज राजकारण नाही, आज बाकी काही नाही. आज फक्त धमाल गप्पा. थोडा वेळ मी बोलेन, तासभर, मग तुम्ही आपण एकत्र बोलू, मग संवाद साधू, मग तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन. काय वाटेल ते विचारू शकता, कुठलंही बंधन नाही. खूप वेळ झाला. आज आम्ही पण ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो, आम्ही पण वाट बघत होतो. कधी एकदा ते येते घर येते, त्याला म्हटलं पण आपण जरा थोडस, आम्हाला पण उशीर झाला, 15 मिनिटं निघायला. तर आम्ही वाट बघत होतो. मी प्रचंड वेळेत जाणारा माणूस आहे सगळीकडे, म्हणजे नेहमी नाटकाचा प्रयोग असू दे, व्याख्यान असू दे, कायम अर्धा तास आधी मी जाऊन पोहोचलेला असतो. बऱ्याच वेळेला असं होतं की कार्यकर्तेच गडबडून जातात, पण आज मात्र तसं झालं नाही. खूप ट्रॅफिक लागला आम्हाला. प्रत्येक रस्त्यावर आम्हाला 15 मिनिटं 16 मिनिटं असं दाखवत होतं. आणि तुम्ही सगळेजण इथे वाट बघत होतात, मी वाट बघत होतो. खरं तर आपण आयुष्यात सतत वाट बघत असतो, नाही? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा ना कशाची तरी आपण सतत वाट बघत असतो. इतकं अनिश्चित आणि इतकं सुरक्षित असं आयुष्य आहे आपलं की अतिशय साधी रात्री पलंगावर पडल्यावर झोप यावी म्हणून सुद्धा आपल्याला वाट बघावी लागते. कित्येकांना ती झोप यावी म्हणून 1-2 पेग प्यावे पण लागतात, झोप येत नाही म्हणून. आता मध्ये मध्ये नको आवाज करू. तर एकूण आयुष्यभरामध्ये सतत वाट बघावी लागते. लहान मुलं असतात, त्यांना शाळेत जायची घाई असते. शाळेत गेल्यावर कळतं, अरे चौकाचं झालं, अजून थोडं बालपण असतं तर बरं झालं असतं. मग शाळेत गेल्यानंतर कधी एकदा मॅट्रिक होतं आणि कधी एकदा महाविद्यालयात जातं, याची वाट बघतात. महाविद्यालयातनं कधी एकदा संपवून नोकरी लागतोय, स्वतःच्या पैशाने स्वतः पैसे कमवून आपण घेतोय सगळं, अशी वाट बघतो माणूस. सतत वाट बघणं चालू आहे. वाट हा लावण्यासारखा बघण्याचाही प्रकार असतो, वाट हा लावण्यासारखा बघण्याचाही प्रकार असतो, वाट हा चुकण्यासारखा काढण्याचाही प्रकार असतो, आणि वाट हा फुटण्यासारखा वळण्याचाही प्रकार असतो. वळण्यावरनं आठवलं, वळण हे वातींपासून गुरांपर्यंत पसरलेलं आहे, सुतापासून विड्यापर्यंत पसरलेलं आहे. पसरण हे पुन्हा गालीच्या पासून हातापायांपर्यंत, हातपाय हलवण्यापासून झाडण्यापर्यंत, झाडणं हे घरापासून खिशापर्यंत, खिसा हा चाचपण्यापासून कापण्यापर्यंत, कापणं हे केसांपासून काळजापर्यंत, काळीज हे अर्पण करण्यापासून चोरण्यापर्यंत, चोरी ही करण्यापासून बोलण्यापर्यंत, आणि बोलणं हे शब्दांपासून अर्थांपर्यंत. हाच माझा धंदा आहे. थोरा मोठा नाटककारांनी लिहिलेले शब्द योग्य अर्थाने तुमच्यापर्यंत नेऊन पोहोचवणं, प्रेक्षकांपर्यंत. आम्ही आमचं काहीच बोलत नाही, आमच्यावर बंधन असतात. नाटकात काम करताना, सिनेमात काम करताना, मालिकेत काम करताना नाटककारांनी, लेखकांनी लिहिलेले शब्द, लिहिलेले संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतात. मी नेहमी म्हणतो की आम्ही पोस्टमन आहोत. पोस्टमन कसा असतो, प्रामाणिकपणे ते पत्र नेऊन पोचवतो, काही न वगळता, काही त्यातलं न खाडाखोड करता. खरं तर अशी ओपन कार्ड असतं आपल्याकडे, पोस्ट कार्ड, तो काही खोडू शकतो, वाचू शकतो तो, पण तो प्रामाणिकपणे पोचवतो. आम्ही पण पोस्टमन आहोत. आणि सगळ्या थोरा मोठ्या नाटककारांचे शब्द, मग ते शिरवाडकर असतील, मग ते बाळ कोल्हटकर असतील, कालेलकर असतील, प्रदीप दळवी असतील, हजारो नाटककार, हजारो साहित्यिक यांनी मराठी भाषा इतकी समृद्ध केली, सुंदर केली. आणि ह्याच नाटकात, ह्याच क्षेत्रात काम करायचं असं एका लहानपणीच मी ठरवलेलं होतं. पोंक्षे आडनावाच्या घरात जन्माला आल्यामुळं एक टिपिकल ब्राह्मणांच्या घरात एक वाक्य लहानपणी बोललं जातं की आपल्याला आरक्षण नाही आहे, त्यामुळे किमान ग्रॅज्युएट तरी हो. आपल्याला कोणी काही, आपल्याला सवलती नाही आहेत बाळा, त्यामुळे. त्यात तो एकुलता एक मुलगा. आणि मी अतिशय लहानपणीच माझ्या आईवडिलांना एक फार मोठा धक्का देऊन टाकला.
आणि मी साधारण 7वी 8वीत असतानाच सांगून टाकलं की मला शिक्षणात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. 10वी होईल, 10वीच्या पुढे मी नाही शिकणार, कारण माझं मनच रमत नाही. मला वर्गामध्ये आमचं स्पोर्ट्स डे आले आणि गॅदरिंग आलं की मी भयंकर रमलेला असतो, पण मला ती परीक्षा आल्या आणि ते गृहपाठाच्या वया आणि असंच तिथे मला भयंकर, म्हणजे किती कसा असेल मी. भूगोल शिकवायला आम्हाला 8वीमध्ये काळे सर होते आणि त्यावेळेला अमिताभ बच्चनचा दीवार सिनेमा आला होता आणि त्या दीवार सगळ्यांनी बघितला. आमची अख्खी पिढीच माझी अमिताभ बच्चन, आमची सगळी दैवत आहेत ती. सुनील गावस्कर, कपिल देव, अमिताभ बच्चन, किशोर कुमार, रफी, ही सगळी आपल्या पिढीची दैवत आहेत. म्हणजे ह्यांच्याबद्दल कोणी काय बोललं की सटकते आपली. आणि इतकं की त्यावेळेला गावस्करचे फोटो आलेले वर्तमानपत्रातले कापून अशी वहीत चिकटवणं वगैरे असे सगळे छंद होते. बच्चनचे त्यावेळेला रस्त्यावरती 4 आण्याला 8 आण्याला असे पोस्टकार्ड साईज फोटो मिळायचे, माहीत असेल कोणाला. तर तो सगळा काळ होता. आणि म्हणजे आता कसं कधी कधी अशी आताची पिढी जी आहे म्हणजे माझ्या मुलाची, ती तेंडुलकर त्यांच्यासाठी हे आहे, पण आम्हाला गावस्करचा मोठा वाटतो कायम. आणि मग ह्याच्यासाठी मी त्याला माझ्या मुलाला गमतीने सांगतो की तेंडुलकर कसा उभा राहिला की आपण त्यांना टीव्हीवरच बघतो ना खेळताना, तर तो कसा स्ट्रेट वेळ खेळत जातो रे. म्हटलं गावस्कर मोठा का माहितीये, गावस्कर अशा काळात खेळायचा जेव्हा टीव्ही एकतर ब्लॅक अँड व्हाईट होता आणि मध्ये मध्ये रेंज जायची आणि वर एक अँटिना असायचा, अशी एक दांडी आणि त्याला अशा 3 काड्या. आणि गावस्कर असा खेळत असताना आम्ही बघायचो तर अचानक ना तो असा फडफड 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 असा वर जायचा आणि तरी सुद्धा त्यांनी 34 सेंचुरी मग बरं अख्ख्या चाळीमध्ये, मी चाळीत राहायचो, माझं बालपण अख्खं चाळीत गेले, तर चाळीमध्ये एकाच कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ होते. ते सिने क्षेत्रात काम करायचे, त्यामुळे त्यांच्याकडे जरा पैसा होता, त्यामुळे त्या एकाच माणसाकडे टीव्ही होता आणि अख्खी चाळ दर गुरुवारी छायागीत ऐकायला, दर गुरुवारी रोज रोज अशी गाणी ऐकायला मिळायची नाही. ते छायागीत म्हणजे प्रचंड जबराट वाटायचं त्यावेळेला, असं दिसायचं ना, ते नुसती गाणी ऐकायची नाही, आपण रेडिओ नुसती ऐकतो. आणि तो सगळा पिरियड होता. रात्री एक दर शनिवारी एक नाटक असायचं आणि मग श्रुतिका असायची, मग टेकारडे भाऊजी असायचं, फार धमाल होती. आणि आपली आवड सारखं गाण्याचा कार्यक्रम. आणि मग बुश किंवा मर्फीचा रेडिओ नाही असं, किती गरीब असू दे मराठी माणूस, त्याच्या घरात बुश आणि मर्फीचा रेडिओ नाही असं एकही घर तुम्हाला महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. आणि मग ते खूप ट्यून करावं लागायचं बरं का ते. हा, तिची दांडी वर करायची. आणि आमच्या चाळीमध्ये एक खिडकी होती आमच्या घराला प्रत्येकाला, मग त्या खिडकीच्या अशी ती दांडी बाहेर काढून ते असं असं असं. आणि मग ती इतकं सुंदर आता गाडी, आशा भोसले, लता मंगेशकर किती उत्तम गायिका आहेत, म्हणजे त्यांच्या गाण्याबद्दल आपण काय बोलणार, पण आमच्या रेडिओवर फार कमी वेळा त्या चांगल्या गायल्या. लिंब लोण उजारी असं ते व्हायचं. मग वडील पिसाटायचे एकदम आणि मग ती दांडी बाहेर काढून असं खूप वेळ असं. आणि जिथे ती बाई गाई, आमच्या आशा भोसले आमच्या रेडिओ चांगल्या गायच्या, पण त्या म्हटले आम्ही धावायचो उशा बिशा घेऊन, मग त्याला पॅकिंग बिकिंग लावायचं आणि तो रेडिओ त्याच पोझिशनला ठेवायचा. आणि आता सगळे सरसावून बसायचो आम्ही की आता गाणं ऐकायला, आपली आवड ऐकायला मिळेल. ते नेमकं आपली आवडचं ते शेवटचं गाणं असायचं. आणि ती बाई नाला घेऊन म्हणायची, चला आम्ही आजच आपली आवड संपली, पुन्हा संपायचं. असं तो काळ होता. आणि मग तो गावस्कर तिची फडफड फडफड असं ते चित्र वर जायला लागलं की त्या कुलकर्ण्यांच्या मुलाला ते पाठवायचे, मग ती गच्चीत जायचा वरती. आणि मग तो असं येशू ख्रिस्तासारखा अँटिना धरून असा उभा राहायचा. तो उभा राहिला की खालनं आम्ही ओरडायचो ओके, तो खाली पण पुन्हा गावस्कर. अशा ह्याच्यात त्यांनी 34 सेंचुरी आणि 10,000 रन काढले. तेंडुलकरला काय जाते काढायला नाही, असे आमच्यात वाद होतात. असा सगळा तो पिरियड होता. आणखीन एक घरामध्ये ना एक फार कॉमन गोष्ट असायची. साधारण मला वाटते तुमच्यापैकी खूप लोक चाळीत राहिली असतील, वाडा चाळी. आत्ता सारख्या ना असे 24 तास 6x6चा बेड आपली वाट बघतोय, कधीतरी येऊन आमच्या अंगावर कोणी झोपेल, असं नव्हता बघा काळ. किती घरी हा गाद्या घालण्यासारखा अत्यंत इरिटेड प्रकार होता तो. आधीच. आणि बरं कधीतरी चुकून गादी घातली तर वडील आल्यावर जर त्यांना कळलं गादीच्या खाली सतरंजी घातली नाहीये, ती परत गादी काढायची. आधी सतरंजा, बरं सतरंजा घालायच्या आधी कचरा काढायचा, झाडू मारायचा.
झाडू मारायचा, मग सतरंजी, मग गादी, मग ते आभरे, मग ती गौरव, असं ते सगळं सिस्टमॅटिक. मग झोपायचं ते बिस्किटच केली, नाही 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 तसं नाही चालायचं ते. आणि सगळं म्हणजे ते गाद्या आवरणं, इतकं सगळं इरिटेट प्रकार होता, पण ती फार मजा होती. ते सगळं संपलं. आता गाद्या घालणं वगैरे, आता बेड असे दिवसभर बिचारे वाट बघत असतात असे की कोणीतरी यार आहे माझ्या म्हणजे बेडचं आत्मवृत्त. अशा त्या काळामध्ये आम्ही वाढलो आणि फार धमाल होती. आयुष्य फार सुंदर होतं. मला अजूनही असं जाऊन राहायला खूप आवडेल, खरं सांगतो. मला नको आहे ते 2 BHK, एअर AC नको, ते सगळं ते फार मला अजूनही खूप वाटतं असं की आत्ता आपण मला असं दिलं तर मी जाऊन राहीन तिथे. कॉमन गॅलरीज, येणार जाणारा माणूस, म्हणजे आम्ही गावाला जाताना फक्त घराला कुलप, बाकी 2-3 तास जाऊन येतोय तर कुलूप माहितीच नाही. शेजाऱ्या काकून सांगून जायचं तर लक्ष ठेवा म्हणून. आणि आम्ही आलो तर त्यांच्या घरी आलेला पाहुणा आमच्या घरी बसवलेला असायचा. असं इतकं म्हणजे नंतर तर कळायचंच नाही जायला नेमकं घर कोणाचं. आणि सणवार तर चाळीसारखे धमाल. म्हणजे होळी तर मी कधीच विसरू शकत नाही. होळीचं तर म्हणजे की कित्येक चाळींच्या संडासांचे दरवाजे गायब झालेले आहेत, त्या कोणाने काढून जाळलेत होळीत. इतकी धमाल होती सगळे. असा तो काळ होता. आणि त्या काळामध्ये आम्ही आई वडिलांना सांगितलं की नाटकातच काम करायचंय मला. आणि त्यामुळे बिचारे खूप हबकून गेले होते की अरे असं कसं काय होणार पोराचं. बरं, निर्माता म्हणजे वडील काही निर्माते नव्हेत की स्वतः माझ्या मुलासाठी नाटक काढतील, एखादा सिनेमा प्रोड्यूस करतील वगैरे, असलं काही नव्हतं. पण करायचंच होतं, दुसरं काही करायचं नव्हतं, मन रमत नव्हतं. आणि 10वी झालो आणि एकांकिका स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा. त्या काळामध्ये महाराष्ट्रात जवळजवळ वर्षाला 10 ते 12 एकांकिका स्पर्धा व्हायच्या. आणि त्या एकांकिका स्पर्धेमध्ये एक एकांकिका बसवायची ग्रुपनी, आणि मुलीच मिळायच्या नाहीत आम्हाला. खूप आम्ही एक मुलगी मिळवण्यासाठी घरी घरी जाऊन आई वडिलांच्या पाया पडून, मग त्यांच्या अटी असायच्या. 6 वाजता कोणीतरी यायचं, आमच्या मुलीला घेऊन जा, आणि 8च्या आत ती घरी आली पाहिजे. आणि ती तालीमच 7-7:30ला सुरू व्हायची. मग तिचा प्रवेश पटपट पटपट बसवायचा, आणि मग त्या मुलीला सोडायला जाण्यासाठी जे काय ती फार धमाल असायची. आज तू जा, आज मी जा. त्या बापाला भीती तीच असायची की ह्या भानगडीत कुठेतरी मुलगी प्रेमात पडेल की काय. आणि पडल्याही मुली अशा. नंतर पुढे लग्नही झाली त्यांची. तरी सगळी मला फक्त कोण मिळालं नाही. सोडायला खूप गेलो, खूप सोडायला गेलो. अगदी सुरक्षित सोडलं, पण नाही, ते हाताशी काही लागलं नाही. असं तो करत 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 एकही बक्षीस. 78 साली पहिल्यांदा एकांकिकेत काम केलं स्पर्धेमध्ये. 78 ते 89, 11 वर्ष, वर्षाला 12 एकांकिका. एकही प्रशस्ती पत्रक आमच्या संस्थेला मिळालं नाही. साधं उत्तेजनार्थ, अभिनयाचं उत्तेजनार्थ प्रशस्ती पत्रक पण आम्हाला कोणी दिलं नाही. इतकं वाईट काम आम्ही करायचो. पण आम्हाला असं कधीच वाटलं नाही की आम्ही वाईट करतो. आम्हाला असं वाटायचं की नाटककारांनी जी लिहिलेली एकांकिका आहे ती भंगार आहे, आमचं काही चुकलेलं नाही. म्हणून त्याचा फायदा असा झाला की एकांकिका एक स्पर्धा झाली जानेवारीतली की आम्हाला वाटायचं ही एकांकिकाच बरोबर नव्हती. मग फेब्रुवारीतल्या एकांकिकेला आम्ही दुसरी एकांकिका निवडायचो. आणि सदैव स्त्री पात्र विराईत. कधीतरी चुकून नापाशी एक बाय पोरगी लागली तर त्यावेळेला आम्हाला लॉटरी लागल्यासारखं वाटायचं. आणि अशा एकांकिका करता करता कुठलीही एकांकिका एकालाही बक्षीस नाही, ना नेपथ्याला, ना दिग्दर्शकाला, ना अभिनयाला, ना म्युझिकला. आणि असं करताना फायदा काय झाला माहितीये का की 10-12 एकांकिका वेगवेगळ्या केल्या आम्ही. त्याच्यामुळे म्हणजे वर्षाला वेगवेगळे 12 विषय हाताळले. आणि असे 78 ते 89 नॅचरली प्रत्येक एकांकिका डिरेक्ट करायचो आम्ही. प्रत्येक वेळेला वेगळा विचार करायला भाग पाडायला जायचो. प्रत्येक एकांकिकेत वेगळं कॅरेक्टर असायचं. ते वेगळं वेगळं कॅरेक्टर करता यायचं, त्याचा वेगळा विचार करावा लागायचा. आणि नकळतपणे घडत गेलो. नकळतपणे पाया इतका मजबूत झाला. आणि चिकाटी म्हणजे काय लेवलची असेल इमॅजिन करा. कित्येक मुलं आमच्या ग्रुपमधली 4-5 वर्षानंतर या ग्रुपचं काही खरं नाही, त्यात काय होत नाही, ती कामाला लागली. आणि पण मी आणि एक संगीत कुलकर्णी म्हणून जो आज फार मोठा निर्माता दिग्दर्शक आहे, तो आणि मी मात्र शेवटपर्यंत आमची
आम्ही चिकाटीने राहिलो, कारण आम्हाला दोघांनाही शिक्षणात काढीचा इंटरेस्ट नव्हता आणि दुसरं काही करायचं नव्हतं. आणि आज या आयुष्याच्या टप्प्यावर आल्यावर खूप बरं वाटते की त्या विचित्र शिक्षण पद्धतीत अडकलो नाही, वडिलांचा पैसा वाया घालवला नाही आणि आयुष्याचा वेळ वाया घालवला नाही. कारण आज माझं असं ठाम मत आहे भारतीय एज्युकेशन सिस्टीम बद्दल की भारतीय शिक्षण पद्धतीचा ज्ञानी होण्याशी सुतराम संबंध नाही. ज्ञान वेगळं आणि पाठ्यपुस्तकात जे काही भंगार शिकवलं जातं आणि त्यांनी जे काही गुण मिळतात ते आता तर म्हणजे ह्या वर्षी तुम्ही वाचलीत का बातमी 10वीच्या याला काहीतरी 100च्या वर मुलांना 100% मार्क मिळाले. म्हणजे हे कसं, हे पॉसिबलच नाही ना. बरं बाकी सगळ्या विषयात मी समजू शकतो, भाषेत कसे मिळतात, मराठी हिंदी इंग्रजी या 3 भाषा होत्या, या भाषेत कसे मिळू शकतात. भाषेत 60-70 म्हणजे सत्कारच करायला लागायचा. 70च्या वर मराठीत मार्क मिळाले म्हणजे सत्कार त्या मुलाचा. इम्पॉसिबल. कधी कोणी दिलेच नाहीत आम्हाला मार्क. आणि आमच्या वडिलांनी कधी आम्हाला विचारलं नाही. असं नव्हतंच तेव्हा की 89, 90.83 वगैरे असलं काही भानगडी नव्हत्या. पास झाला असणार रे, ओके जाऊ दे, पुढे जाते पोरगा आपलं, याच्यातच आनंद होता. काही घाणेरडी कॉम्पिटिशन नव्हती आणि काही नव्हतं. मला 66% 82ला मी SSC झालोय. 66% झालं. शाळेत माझा मोठा सत्कार झाला होता आणि एक बॅग आणि कॉम्पॉस बॉक्स दिला होता बक्षीस. पुढे शिकणार नव्हतं, त्यांना वाटलं होतं शिकायचं. कॉम्पॉस बॉक्सचा उपयोग काहीच केला नाही मी. गंमत अशी आहे ना की हे सगळं करता 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 89 साल उजाडलं आणि आता वडील म्हणाले की बाबा हे सगळं ठीक आहे, पण चरितार्थ काय, उदरनिर्वाहाचं साधनाचं काय. तर म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे. मी काही तुझ्यासाठी नाटक करू शकत नाही, निर्मिती करू शकत नाही, काहीतरी तुला नोकरी करावी लागेल. माझे वडील BST मध्ये नोकरी करायचे आणि साईड बिझनेस म्हणून त्यांच्यावर खूप कुटुंबाच्या जबाबदाऱ्या होत्या, म्हणून ते भिक्षुकी पण करायचे. असं ते नोकरी सांभाळून भिक्षुकी करून रविवारी वगैरे सुट्टीच्या दिवशी पूजा अर्चा सांगून ते जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील. तर मला म्हणाले, बाबा बाळा 2 वेळच्या जेवणाची सोय कर, मी तुला नाही पोसू शकत. आणि मग तेवढ्यात BST मध्ये डिझेल मेकॅनिकच्या अप्रेंटिसशिपची एक जाहिरात आली आणि मी 89 साली 84 साली मी अप्रेंटिस मध्ये कामाला लागलो. तेव्हा मला वर्षाला पहिल्या वर्षी 230 स्टायपेंड, दुसऱ्या वर्षी 260 आणि तिसऱ्या वर्षी 300 रुपये स्टायपेंड मिळायचा. आणि अख्ख्या मुंबईमध्ये BSTत असल्यामुळे पास फुकट मिळायचा, अख्खं BST फुकट मिळायला मिळायचे. आणि त्याचा जो मी फायदा उचललाय की गल्ली बोळात जिथे जिथे शूटिंग चालायचं त्या त्या ठिकाणी जायचं आणि फोटो द्यायचे आपले आणि मला काम पाहिजे म्हणून सांगायचं. तर काम काही मिळत नव्हतं. मग असंच BST मध्ये नोकरीला असल्यामुळं BST मध्ये खूप चांगली माणसं भेटायला सुरुवात झाली. प्रभाकर लक्ष्मण मयेकर नाटककार भेटले, अरुण नलावडे सारखा दिग्दर्शक भेटला, अविनाश नारकर सारखा मित्र भेटला, प्रशांत दामले, अरुण नलावडे, अविनाश नारकर, प्रल्हाद मयेकर, जॉनी लिव्हर, जॉनी वॉकर, सुनील दत्त, श्रीना पेंडसे, अशी सगळी दिग्गज मंडळी ही BSTत नोकरी करत होती. आणि बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाला एवढी मोठी वैभव संपन्न अशी ती बेस्ट कला क्रीडा मंडळ होतं. आणि BSTत नोकरी लागल्यामुळं मी तिथे कनेक्ट झालो आणि मग तिथून खऱ्या अर्थाने कारकिर्दीला सुरुवात झाली. रघुवीर दळाशिवकर म्हणून एक मोठे नेपथ्यकार होते आणि ते माझ्या राज्यनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला बघायला आले. आणि त्याच वेळेला कला वैभव म्हणजे मोहन तोंडवळकर एक 50वी नाट्यकृती सादर करणार होते, गंगाराम गवाणकर लिखित. तेव्हा गंगाराम गवाणकर हे फार मोठं नाव होतं कारण त्यांचं वस्त्राराने प्रचंड गाजत होतं नाटक आणि त्यांनी लिहिलेलं दुसरं नाटक वरून सगळे सारखे. त्या नाटकामध्ये इंद्राची एक उत्तम भूमिका होती. बरा दिसायला इंद्र वाटावा असा आणि चांगलं काम करेल, चांगली भाषा बोलेल असा नट हवा होता. आणि नेमके राज्यनाट्य स्पर्धेच्या याला परीक्षक म्हणून होते रघुवीर तळाशीकर. आणि त्याला मला बघितलं आणि त्यांनी लगेच तोंडवळकरांना सांगितलं, कालच मी एक BSTचं नाटक मिळते, त्यात एक शरद पंक्षी म्हणून मुलगा आहे, चांगलं काम करतो, तर त्याला तू घे त्या इंद्राच्या रोलसाठी. कारण तेच त्या नाटकाचं नेपथ्य करत होते. आणि मग मला फोन केला. तेव्हा मोबाईल काही संबंध नाही, ऑफिसच्या फोनवरती फोन आला आणि मग मी भेटायला गेलो तोंडवळकरांना. आणि मग ते म्हणाले, जा तिकडे लीलाधर कांबळे म्हणून डिरेक्टर आहेत, शिवडीला जा आणि शिवडीला ऐकलेत ना, तर तू जा, त्यांना सांग की मी पाठवलं या भूमिकेसाठी, बघ तुला काम मिळते का. शेवटी दिग्दर्शकाचा निर्णय आहे तो. आणि दिग्दर्शकाने मला उभं केलं
इंदिराचे डायलॉग बोलायला सांगितले आणि मग म्हणाले ओके, माझ्याकडनं तू ओके आहेस. मग आम्ही पहिलं आयुष्यातलं व्यावसायिक नाटक, अभिनयावर मिळवलेले पहिले पैसे, आणि उभा राहिलो. पहिला प्रयोग झाला. पहिला प्रयोग झाल्यानंतर पैसे मागायचे असतात वगैरे माहिती नव्हतं काही, त्यामुळं कुठल्याही व्यवहाराचं काहीच बोलणं झालेलं नाही. त्यांनी उभं केलं, मी तालमीला उभा राहिलो, तालमी करत गेलो. नाटकाचा पहिला प्रयोग झाला. सखाराम म्हात्रे आले, त्यांनी हातात पाकिट दिलं आणि असं एक क्षणभर बघितलं मी पाकिटाकडे, आणि असं माहिती लिफाफा असतो ना, त्याला आपण अशी जर लांबून फुंकर मारली तसं असं दाबलं तर तुम्हाला आतल्या नोटा दिसतात बघा. त्यांना 2 नोटा दिसल्या आणि एक 50ची होती. आणि म्हटलं, माझ्या मनात असं आलं की दुसरी नक्कीच 50ची असेल, म्हणजे 100 रुपये तरी 89 साली दिलेले असणार बहुतेक. अशा वेळेला टॉयलेट फार उपयोगी पडतं. पटकन मला टॉयलेटला लागली आणि मग मी टॉयलेटमध्ये गेलो. टॉयलेटला लागली नव्हती, बघायचं होतं ते किती दिले ते, आणि मी बघितलं तर 50ची नोट आणि त्याच्याबरोबर एक 10ची नोट होती. आणि 89 साली मला अभिनयावर आयुष्यातलं पहिलं मानधन होतं 60 रुपये. 60 रुपये घेतले, घरी गेलो, आईच्या हातात दिलं. आईला असं बरं वाटलं एकदम की पोरगा अभिनयच करायचा म्हणून शिकला नाही, काहीच नाही केलं, आणि कसं होणार. आणि याने आयुष्यात पहिल्यांदा अभिनयावर 60 रुपये मिळवले. फार सुंदर माझी आईने एक वाक्य बोलली मला. ते वाक्य इतकं हृदयावर, मेंदूवर कोरलं गेलं की त्याचा इम्पॅक्ट आज तागायत आहे टिकून. आई म्हणाली, हे पाकिट अभिनयावर आहे, तू अशा क्षेत्र. माझी आई किती 89 साली माझी आई हे वाक्य बोलली. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा. मला म्हणाली, ज्या क्षेत्रात तू मोठं व्हायचं ठरवलंय, ज्या क्षेत्रात तू करिअर करायचं ठरवलंयस, तिथे 2 बा या अक्षरांपासून सावध राहा. तर मला काही कळलं नाही. म्हटलं 2 बा, मला एक बाई आणि एक बाटली. ह्या 2 बाच्या नादी लागण्याचे खूप चान्सेस असतात या क्षेत्रामध्ये. हे मोहजाळ आहे, आणि अशाच क्षेत्रात तू आलायस. तुझं वय पण आता नेमकं त्याच वयात आहेस. तू कधीही काही होऊ शकतं. मी काही तुला थांब म्हणू शकत नाही. तू बाहेर काय करशील आम्हाला कदाचित तू सांगणारही नाही, लपवशील. म्हणून आजपासून एक काम करायचं, आयुष्यभर शेवटपर्यंत जे जे तुला अभिनयावर पैसे मिळतील, कधी पुढे जाऊन चेक मिळतील, आत्ता तुला कॅश मिळते, हे आपल्या घरात देवघर आहे, देवासमोर ठेवायचं, नमस्कार करायचा, आणि त्या गणपती ही कलेची देवता आहे, विद्येची देवता आहे, तिचा प्रसाद म्हणून ते पाकिट घ्यायचं. आणि मग उद्या तुला दारू प्यावीशी वाटली तर तू त्याच पाकिटातले पैसे घेणार. तुझ्याकडे पैसे कुठले आहेत? सगळे त्या नाटकाच्या पाकिटातलेच आहेत. ती सगळी पाकिटं देवासमोरून प्रसाद म्हणून घेतलेली आहेत. त्यातले पैसे काढून तुला क्वार्टर घेताना कायम डोक्यात येईल, हे प्रसादाचे पैसे आहेत यार, हे नको खर्च करा, आणि ते ठेवशील आणि तू नकळतपणे यापासून लांब राहशील. तर आज मला अभिमान वाटतो की आज जवळजवळ 89 ते 2023 मी याच क्षेत्रात काम करतोय. फुल टाइम ऍक्टर म्हणून काम करतो. खऱ्या अर्थाने ते संस्कार तितकं मेंदूत रुतलं की सुपारीच्या खांडाचंही व्यसन मला कधी लागलं नाही. आणि कायम या 2 बापासून मी लांब राहिलो, केवळ एका आने मला सांगितलं म्हणून. मग तुम्ही फॉलो करता? म्हणजे मी कुठे आज मी हो नाही, आजही मला कुठलाही चेक मिळाला, कुठलेही, म्हणजे आता जाताना हा काय देईल ते सुद्धा ते मी घरी गेलो की ती आता सवय लागली. आणि कसं असं संस्कार कसे बसून करत नाही माणूस, कधी नकळत ते होत असतात. आज तेच संस्कार माझं हे बघतच माझी मुलं मोठी झाली. कायम बाबा घरी आला की पहिलं चेक असेल, आता चेक मध्ये भरपूर पैसे मिळतात ते, तर तो कायम ठेवूनच नमस्कार करूनच घ्यायची एक छान सवय लागली. आणि छोट्या छोट्या भूमिका, एक नाटक, दुसरं नाटक 60 रुपयाचे, मग पुढच्या नाटकामध्ये नाईट वाढली, 75 झाली. हे जे वाढ बघणं बघा, आपल्याला आपल्या गप्पांच्या सुरुवातच वाढ बघण्याने झाली. ही वाट बघणं सुरू झालं होतं. आधी व्यावसायिक नाटक मिळावं म्हणून, बक्षीस मिळावं म्हणून, अशी वाढ बघत बघत व्यावसायिक नाटक एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं सुरू झालं. पहिलं नाटक केलं, हे पहिलं केलं तेव्हा तुमचं 89, 66चा जन्म आहे माझा. किती तुम्ही कॅल्क्युलेट, तुमचं गणित चांगलं आहे ना. 23.
हा सदाशिव पेटी प्रश्न आहे. पण मी पण कसं टोलवलाय त्यांच्यावर टाकलं. गणित तुम्हीच करा. मॅथ्स 23 ना, 23व्या वर्षी पहिलं कमाई झाली. म्हणजे बीएसटीतनं कमवत होतो मी, पण अभिनयावरचं जे मला पॅशन होतं 89 ते 95 आणि मग सुरू झालं. 95 साली पहिल्यांदा दादा गोडकरांचा फोन आला आणि म्हणाले आपण एक मालिका करतोय तर भेटायला ये. पहिल्यांदा नाटकातून छोट्या छोट्या भूमिका 60 रुपयाचं 75 वरनं गाडी गेली 100 रुपयापर्यंत आणि अडकली तिकडे. प्रमोशन त्याच्या पुढे मग 125 मागितले तर म्हणायचे की अरे 80 रुपयात काम करायला बागे लाईन लागले, तू बरा वागतोस, चांगलं काम करतोस, बरा दिसतोस म्हणून 100 तुला म्हणून देतोय, हो की नाही. मग मी लगेच ओके काम करत राहिलो. 95 साली दादा गोडकरांना भेटायला गेलो तर ते खारदांड्याला मोठं ऑफिस होतं आणि पहिल्यांदा मी श्री अधिकारी ब्रदर्सच्या ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे मला कांचन अधिकारी भेटल्या, मार्कंड अधिकारी भेटले. खूप मोठं नाव होतं त्यांचं आणि मला आम्ही दामिनी नावाची अशी एक मालिका करतोय तर त्याचे 13 भाग आहेत. तर 13 भागांची मालिका, त्यात एक छान रोल आहे. मुख्य दामिनी ही मेन पत्रकार आहे आणि तिचा एक मित्र दाखवला आहे आणि तो सदैव सावलीसारखा तिच्याबरोबर असतो. त्यामुळं खूप मोठा रोल आहे, थ्रूआउट रोल आहे. तर तू करशील का? म्हटलं हो करेन ना. बरं आम्ही एका दिवसाचे 500 रुपये पर डे एवढं आमचं बजेट आहे. तर म्हटलं तो काय प्रश्नच नव्हता ना. तर मी म्हटलं फक्त काम मिळायला पाहिजे. म्हटलं मी बीएसटीत नोकरी करतो, माझी सकाळी 7 ते 3 ड्युटी असते, तर एवढ्या रजा तुम्ही रोज रोज शूटिंगला बोलवाल तर मला जमणार नाही. नाही म्हणजे 13 भागांची आहे, आठवड्याला 2 दिवस लागतील, तर तेवढी रजा घेऊ शकतो तू. मग मी त्या रजा बिजा ऍडजस्ट करून ते आमच्या साहेबाला कसं पटवायचं भेटवायचं ते सगळं आमच्या आधी रथी महारथी होते आणि प्रशांत दामले, अरुण नालावडे त्यांच्याकडनं ते ट्रेनिंग आम्हाला मिळालं होतं कसं साहेबाला पटवायचं आणि रजा कशा वाचवायच्या त्या. तुम्हाला खोटं वाटेल, मी डिझेल मेकॅनिक म्हणून नोकरीला लागलो होतो. त्यामुळे बीएसटीच्या बसच्या खाली निळे कपडे घालून असं आडवं झोपायचं. ती अशी हे असते ट्रॉली असते, ट्रॉलीवर आडवं करून असं खाली जायचं आणि ते काम करायचं असतं. तर ना ब्रेक युनिट असतं, प्रॉपलर शाफ्ट असतो, गिअरबॉक्स असतो, हे सगळे पार्ट आहेत गाड्यांचे. त्या गाड्यांच्या पार्ट्समध्ये ना मध्ये मध्ये रिंग्स अशा मिळतात किंवा अशा भरपूर छोटे छोटे पार्ट्स असतात आणि हे सगळे पार्ट्स विकत घ्यायला एक माणूस पाठवला जातो डिपार्टमेंटमधनं. तो जॉब आपल्याला मिळायला पाहिजे ह्याच्यासाठी मी इतका जबरदस्त प्रयत्न करून शेवटी ते मिळवलं. याचं कारण ते मिळवलं की दुपारी 12 वाजता त्याला बाहेर जायची परवानगी आणि स्वतःची रजा वाया न जाता, एकही कॅज्युअल लिव्ह सिक लिव्ह न जाता त्याच्यासाठी जायचं. ते जायचं कुलाब्याला, दादरला ऑफिस, तिथून कुलाब्याला जायचं, तिथून 5-5 किलो 10-10 किलो ते उचलायचं, ते उचलून नाट्यगृहात जायचं, 4:30चा प्रयोग करायचा. प्रयोग करून ते घेऊन घरी जायचं विरार लोकलनी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7च्या ड्युटीला आणून ते द्यायचं. किती रजा वाचली एका नाट्यप्रयोगासाठी, एक हावडे वाचला. असं मी 89 ते 95 अशी मेहनत आहे. लोकांना कळत नाही, लोकांना नंतरचं सगळं दिसत असतं, पण त्याच्या पाठीमागे एखादा कला मीच नाही आणि हे सगळे कलाकार करतात. काही मी एकटाच काहीतरी करतोय असं नाही, वेगवेगळ्या पद्धतीने सगळे जण स्ट्रगल करत असतात. कोणी इथे मराठी तर कोणी नाहीच, 99% कोणी सोन्याचा चमचा घेऊन आलेलं नाही आहे. सगळेच बिचारे लोअर मिडल क्लासवरनच पुढे पुढे आलेले आहेत. त्यामुळे हे कष्ट आहे, फक्त हे गंमत माहीत नसते म्हणून सांगतोय मी. असं करत करत 95 साली दामिनी मिळाली आणि मग दामिनीची सुरुवात झाली. पहिले 4 एपिसोड सॉलिड आवडले आणि ते वर्ष दूरदर्शनचं 75वं वर्ष होतं दूरदर्शन सुरू होऊन. तर दूरदर्शननी सगळ्या प्रोड्युसर्सना जे त्या काळामध्ये, आणि त्या काळात माहिती आहे 7:30ला एकच मराठी मालिका 13 भागांची मालिका असायची. बातम्या झाल्या की आता पुढचा एक एपिसोड असायचा, त्याच्यानंतर डायरेक्ट 8:15ला दिल्ली दूरदर्शन सुरू व्हायचं आणि मग दिल्लीच्या बातम्या दिसायच्या. असा तो होता. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टीव्ही नसायचा. 6 वाजता एक गोळा यायचा, टँग 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 आणि मग दूरदर्शन यायचं. काही असेल ते आपण बघायचो, आनंदाने बघायचो. आमची माती आमची माणसं. बँकेत काम करतो, मॅनेजर आहे, पण बघतो काय आमची माती आमची माणसं. कुठलंही काय खरीप पिके हंगामी पिके त्याला काय संबंध नाही. पण तो टीव्ही दुसरं काही एंटरटेनमेंट नाही, हातात दुसरं चॅनल बदलावं वगैरे असली काही भानगड नाही. ते मुळे कंपल्सरी ते बघितलं जायचं.
कंपल्सरी एक भयानक कार्यक्रम असायचा, ज्ञानाचा दिवा न लागणारा ज्ञानदीप नावाचा. त्याच्यात कधी ज्ञानाचा दिवा लागला नाही, पण त्याचं नाव होतं ज्ञानदीप. भयानक असायचा तो कार्यक्रम, अत्यंत प्राथमिक स्टेजची ऍक्टिंग. म्हणजे तुम्ही इथे कधीतरी नाटक करत असाल, तुम्ही उत्तम काम करत असाल. आणखीन एक भयानक प्रकार असायचा, समूह गान म्हणून एक असायचा. म्हणजे तुम्ही कधीतरी जुन्या लोकांनी, प्रशांत दामले पण उभायचं त्याच्यात समूह गान मध्ये. अनुघोष. आणि आता कसं रियालिटी शो मध्ये बघा, चांगल्या आवाजाच्या कॅसेट्स पाठवायच्या असतात, आपली 4-5 गाणी रेकॉर्ड करून पाठवायची असतात. मग उत्तम आवाज त्यातला निवडून ते आता घेतात. सारेगम वगैरे ज्या कॉम्पिटिशन आहेत त्याच्यात. त्या काळामध्ये उलटी पद्धत होती, चांगल्या आवाजाला हाकलून द्यायची आणि खूप भसाडा घाणेरडा आवाज असेल तर त्याला घ्यायचे. आणि मग ते असे एकाच सदऱ्यांमध्ये सगळे असे उभे राहायचे, उजव्या हातावर डावा. ते काय मला माहित नाही, असंच काय माहित नाही. सगळ्या बायका अशा अतिशय मख्ख चेहऱ्याने, आम्ही देशाचे मानकरी असं परत ते माझा धमाल होती ती बघायला, फार मजा यायची. ते सगळं हरवलं आपण चायला. नाही ते मला आठवत, मला बघायला आवडेल ते अजूनही. गेलं सगळं ब्लॅक अँड व्हाईट, ते मध्ये पडपड पडपड वर जाणार वगैरे, गंमत गेली ती सगळी. ते परत पाहिजे आपल्याला सगळं. पण आता कसं आणणार ना ते, असं काळ असा मागे नाही ना काय. हा असो, ते आपण नाही करू शकत. तर असं सगळं चाललं होतं. आणि दूरदर्शनला 75 वर्ष. सगळ्या निर्मात्यांना विचारलं की पहिली दैनंदिन मालिका करायची. तर दैनंदिन मालिका, डेली सोप हा प्रकारच माहित नाही कोणाला. म्हणजे रोज एपिसोड, रोज दिसणार टीव्हीवर. सगळे प्रोड्युसर मला एवढं म्हणजे रोज रोज शूटिंग करावं लागेल, हे काही शक्य नाही. मार्कन अधिकारी म्हणाले, चायला मी करतो, माझ्याकडे दामिनी सिरियल आहे, बरं ही पत्रकारितेवर आहे, याचा विषय 1300 भाग पण करू शकतो मी, असं ते गमतीनं म्हणाले. ते केवळ गमतीनं म्हणाले, कारण पत्रकारितेला विषयांची कमतरताच नाही ना. रोज बाजूला घडतंय, फक्त नावं बदलून आपण एपिसोड बनवत जाऊ आणि करत जाऊ. आणि मग 100 भाग जरी आपण समजा याचे करू शकलो तरी केवढं मोठे यश असेल ते. फक्त ते म्हणाले मला 2 दिवस द्या, माझ्या सगळ्या कलाकारांना विचारतो ते वेळ देणार की नाही. आणि मग आमची एक मिटिंग झाली आणि सगळ्यांना विचारलं त्यांनी, वेळ द्याल ना बाबा. आता मला पण म्हणाले, शरद आता आठवड्याला 2 दिवस नाही, जवळजवळ आठवड्याला 2 दिवस तू बीएसटीत जाऊ शकतो. 5-5 दिवस शूटिंग करावं लागेल, सोमवार ते शुक्रवार रोज एपिसोड दाखवायचं, रोज शूटिंग करावं लागेल. आता माझ्यासमोर यक्ष प्रश्न, आता नोकरी काय. आणि नशीब माझं एवढं चांगलं, 95 साली शासनाचा एक निकाल लागला होता की आता राज्य शासनाच्या अंतर्गत जेवढ्या संस्था आहेत, जेवढी नोकऱ्या आहेत, त्या सगळ्यांना 5 वर्ष विदाऊट पे रजा घेऊ शकता. असा एक 95 साली, म्हणजे तुम्ही 5 वर्ष दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात ट्राय करू शकता. आणि समजा 5 वर्षानंतर तुमचं तिकडे काही घडलं नाही तर 5 वर्षापूर्वी ज्या हुद्द्यावर होतात, ज्या पगारावर होतात, तिथेच परत तुम्ही जॉईन होऊ शकता. इतकं सेफ होतं ते. म्हटलं हा चान्स आपण घ्यायचा. आणि मार्कांना दिलं, कारण कळलं यस 5 काय अख्खा रोज येऊन बसायला मी तयार आहे. कारण मी एकही दिवस 89 ते 95 एकही दिवस मी बीएसटी मध्ये आनंदाने गेलो नाही, कारण मला ते करायचं नाही. 7 वाजता तिथे पंच सिस्टीम असायची. असं म्हणजे तुम्ही लेट मार्क वगैरे काही नाही, तिथे कार्ड टाकायचं, माहित असेल इकडे आहे की नाही माहित नाही, असे खडाखन 6-57 लगेच आकडा यायचा त्याच्यावर. आणि त्याच्याप्रमाणे पगार मिळाला. आणि तेव्हा मला 6,500 रुपये बीएसटी डिझेल मेकॅनिकचा पगार होता. म्हणजे मस्त पगार. हा आता तुम्हाला असं वाटेल चैन आणि पास फुकट ना, काय फुकट फिरायचं काहीच नव्हतं. आणि 50 पैशाला वडापाव मिळायचा, जम्बो वडापाव. आणि हो 30-40 पैशाला बुंदीचा लाडू मिळायचा. आणि ती कैलाशी लस्सी मिळायची 1 रुपयाला. म्हणजे 2 रुपये असतील ना तर मस्त पोटभर, हा आणि सगळं आवडीचं. असं होतं तो काळ. तर मी लगेच ती रजा टाकली 95 साली. आणि 5 वर्षानंतर मला परत तिथे जावं लागलं नाही, कारण दामिनी 13 भागांची मालिका इतकी हिट झाली की रस्त्यावर 4.5 ते 5 रस्ते सन्नाटा असायचा. घराघरात लोक जाऊन बसायचे, रिक्षावाले रिक्षा पार्क करून आपापल्या. आणि तुम्हाला असं आठवत असेल, पार्ला बिर्ला बोरिवली एरियामध्ये घराघरात 4.4ला एकच आवाज यायचा, दामिनी दामिनी, असं काय धमाल होती. आणि मी जो काय लोकप्रिय व्हायला लागलो, घराघरात मला लोक ओळखायला लागले, उदय कारखाने.
आणि माझ्या आयुष्यात जे वाढ बघणं असतं ना, प्रत्येक कलाकाराला मोठा होण्यासाठी एक सॉरी दामिनी कोण होते ते? प्रतीक्षा लोणकर दामिनी, तिची पहिली मालिका, आमचा संपादक आनंद अभ्यंकर त्याची पहिली मालिका, जवळजवळ 60 ते 70 कलाकारांची पहिली मालिका आहे ती. त्या मालिकेने असंख्य कलाकार दिले इंडस्ट्रीला, त्यातले आम्ही सगळे आहोत. आनंद बिचारा गेला आता, असा विषय निघाला की आठवण येते त्याची. असो एक वेगळा आहे. तर सुरू झालं आणि 98 साल आलं आणि 98 साली मी शिवाजी मंदिरला खाली एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथेच वरती एक शाहू सभागृह आहे. त्या शाहू सभागृहामध्ये एक इतिहास घडवणाऱ्या नाटकाच्या ऑडिशन्स चालू होत्या. दिग्दर्शक होते विनय आपटे आणि माऊली प्रोडक्शन्स नाटक. आणि किती काही झालं तरी त्या विनय आपटेला त्याला हवा तसा नटच मिळत नव्हता. नाटक होतं, मी नथुराम गोडसे बोलतोय आणि नथुरामच्या भूमिकेसाठी तो कलावंत शोधत होता. मला माझ्या गावी पण नाही की असं काही वर चाललंय. मी खाली गेलो होतो गाण्याच्या कार्यक्रमाला शिवाजीला, आणि तिथे आमचे एक प्रकाश योजना करणारे एक उमेश मुळीक म्हणून फार उत्तम प्रकाश योजनाकार त्या काळातले, ते पण बीएसटी मध्ये होते. आणि ते बीएसटी जेव्हा मी नाटकं करायचो एकांकिका, त्याला ते लाईट करायचं, त्यामुळे उम्या मला ओळखायचा. आणि तो विनय आपटे आणि यांच्या अनेक नाटकांना त्यांनी व्यावसायिक नाटकांना लाईट केलेलं असल्यामुळं ती सगळ्यांची ओळख होती. तो मला म्हणाला काय नशीब आहे शरद, चल पहिल्यांदा वरती. आणि तो मला वर घेऊन गेला आणि विनयची ओळख करून दिली. विनय आपटे हा शरद तुमचे. म्हटलं नमस्कार, काय करतोस? म्हटलं काही नाही, बीएसटीत नोकरी करतो, पण आता मी ती 5 वर्ष रजा घेतलेली आहे आणि त्या रजेवर आहे सध्या. 2000 साली जर काहीच घडलं नाही तर मी परत बीएसटी परत जाणार, निळे कपडे घालणार, बस खाली झोपणार परत. तुम्हाला काळजी काय गरज लागणार नाही, वाचून दाखवा, ये बस म्हणाला. मग त्यांनी मला स्वागत दिलं. पहिल्यांदा मला गांधीजींना नेहरूंनी प्रोटेक्शन देण्यासाठी जो अर्जुन दास नावाचा एक पंजाबी पोलीस ऑफिसर पाठवला होता, 5 वाक्यांची भूमिका आहे ती फक्त, तो रोल वाचायला दिला. तो रोल वाचला मी. मला काय त्याला वाटलं माहित नाही, कशी नियती असते, कशी बरोबर तुम्ही तिथे जाऊन बसला. मला म्हणाला नथुरामचं पहिलं स्वागत वाच. तर मी म्हटलं अरे असं इमिजिएट मला माहित नाही आहे काही. नाही मी लगेच वाचायला सांगत नाही, जरा कोपऱ्यात जाऊन बस, एकदा मनातल्या मनात वाच आणि मला मोठ्याने वाचून दाखव. म्हटलं ठीक आहे. एकदा वाचलं, म्हटलं वाचतो मी, वाच म्हणाला. जवळजवळ 34-35 दिवस त्यांना नथुराम मिळतच नव्हता. अनेक नावारूपाला आलेले कलाकार येऊन जात होते, पण त्याला विनयला डोक्यात नवीन कलाकार हवा होता. नथुराम गोडसे पुण्यातला, सदाशिव पेठेतला गोडसे, कारण ती ब्राह्मण पण तो दिसला पण पाहिजे, वाणी स्वच्छ शुद्ध असली पाहिजे. आणि 2.5 तासात 2.25 तास तो एकटा स्टेजवर असतो, बाकी सगळी पात्र छोटे छोटे भूमिका आहेत. हे सगळं शिवधनुष्य खांद्यावर पेलून नेणारा पण पाहिजे. असा तो बहुडंगी भाऊशिंगी खूप दूध देणारी अशी गाय हवी असते ना, तसं त्याची अवस्था होती. आणि मला म्हणाला वाच, आणि मी वाचायला सुरुवात केली. नमस्कार, आपण सगळेजण मला अनोळखी आहात. खरं तर अनोळखी हा शब्दच चुकीचा आहे नाही. बघा ना, अनोळखी या शब्दामध्येच अभावानं का होईना पण ओळखीचा उच्चार आहे. तुम्ही सगळेजण मला नवीन आहात, पण नवीन आहात म्हणजे परके नव्हेत. तुमच्यापैकी जे अतिशय तरुण आहे त्यांचा त्यावेळेला जन्मही झाला नसेल. शासकीय इतिहासामध्ये केवळ एक हिंदू माथे फिरू म्हणून तुम्ही माझी नोंद वाचली असेल. आणि जे मध्यमवयीन आहेत त्यांच्यापैकी काही त्यावेळेला चाललेली ब्राह्मणांची कत्तल पाहून पळून जाणाऱ्या आपल्या आई वडिलांना बिलगून कोण हा नथुराम, त्याच्यासाठी आमची घरं का जाळतायत असं विचारणारे असतील. म्हणजे म्हातारे आहेत, जुनी खोडं, त्यांना मात्र मी आठवत असेल. वृत्तपत्रातून वाचलेला, आकाशवाणीवरून ऐकलेला मी, माझं आणि नाना आपटेचं अग्रणी हे वृत्तपत्र देखील त्यांनी वाचलं असेल. सभांमधली माझी भाषणं ऐकली असतील, काही जण प्रत्यक्ष मला भेटली असतील. पण ही भेट, ही ओळख 30 जानेवारी 1948 नंतर त्यांनी सतत नाकारली असेल. नाही, पण ते आता इथे नसतील. एवढ्या म्हाताऱ्या लोकांना इथवर घेऊन येणार कोण? तर एवढे म्हातारे माझे समवयस्क. माझं वय किती आहे असं वाटते तुम्हाला? 101. खरं नाही ना वाटत?
तुम्ही म्हणाल खोटं बोलतोय हा. असं मी ते स्वगत म्हटलं आणि विनय म्हणाला बास, उद्या कळवतो तुला. घरी जाईपर्यंत घरी मोबाईल नाही, काही नाही, एक लँडलाईन होता आमच्या घरी. जे काही मी वाचलं, पहिल्याच वाचनामध्ये जे काही विनय आपटे माझ्यावर फिदा झाला आणि दुसऱ्या दिवशी गेल्या गेल्या म्हणाला माझा नथुराम मला सापडला. आणि 98ला अख्खं आयुष्य बदलून टाकणारी एक भूमिका, ज्याची प्रत्येक कलावंत वाट बघत असतो. एक भूमिका अशी लागते की त्या भूमिकेने नटाचं मोठेपण सिद्ध होतं. भूमिका म्हटलं की त्या नटाचं नाव येतं, त्या नटाचं नाव म्हटलं की ती भूमिका येते. असं ते एक समीकरण होणार एक लागतं. जसं डॉक्टर लागू म्हटलं की नटसम्राट, म्हणजे नटसम्राट अनेकांनी उत्तम उत्तम केलं, पण आजही आपल्या डोळ्यासमोर ते समीकरण आहे. भक्ती बर्वे म्हटलं की फुलराणी येतं. अशी सगळी लोखबा लोखंडे म्हटलं की आजही प्रभाकर पणशीकरच आठवतात. तर असं समीकरण होणारं एक नाटक मिळालं. तालमी सुरू झाल्या, मग दनादन तालमी, मग कधी सुधीर फडके येऊन बसायचे, कधी विश्व हिंदू परिषदेची माणसं यायची. आणि मग आमच्या 10 जुलै 1998ला माझ्या आयुष्यातला पहिला रोल. तोपर्यंत 14 व्यावसायिक नाटकं, 89 ते 98, 14 व्यावसायिक नाटकं, 60 रुपये, 75 रुपये, 100 रुपये, छोटा छोटा रोल, अशी कारकीर्द सुरू होती. आई वडिलांना भयंकर चिंता वाटायची, यार प्रत्येक नाटक ते पहिला शुभारंभाला यायचे, पण मुलाचा रोल छोटासा बघून बिचारे ते आतमध्ये त्यांना काहीतरी वाटायचं कधी याला मुख्य भूमिका मिळणार आहे का नाही. तर जोपर्यंत मेन रोल मिळत नाही तोपर्यंत व्हॅल्यू मिळत नाही, तोपर्यंत आदर मिळत नाही, तोपर्यंत रिस्पेक्ट नाही, बसायला खुर्ची मिळत नाही. सदैव अशी लोक घाणेरड्या पद्धतीने वागत असतात तुमच्याशी. बिचारे आई वडिलांनी कधी बोलून दाखवलं नाही. आणि 10 जुलै 1998 तोपर्यंत मी प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला जायचो. तुम्ही जर नाट्यगृहात गेला असाल तर 2 मार्ग असतात. एक कलाकार मागच्या दरवाजाने जातात डायरेक्ट मेकअप रूम मध्ये, आणि ऑडियन्स असतो तो मुख्य दरवाजाने आत जातो. तिथे बोर्ड लावलेला असतो त्या नाटकाचा, ज्याचा प्रयोग असतो, आणि त्या नाटकाचं नाव घेऊ असतं नेहमी, आणि मग खाली लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार, आणि मग त्यातला जो खूप मोठा नाववाला आर्टिस्ट असतो त्याचं खाली आणि विक्रम गोखले आणि वंदना गुप्ते असं नाव असतं. तर मी नेहमी प्रयोगाला जायचो, शिवाजीच्या प्रयोगाला. जेव्हा मी छोटी भूमिका करत होतो तेव्हा मी ना त्या प्रेक्षक जातात तिथून जायचो, आणि खूप वेळा मी माझ्या अशा बोर्डाकडे बघत बसायचो. तर एक राऊत नावाचा पेंटर होता जो ते बोर्ड रंगवायचा. तर तो बघायचा माझ्याकडे. एक दिवशी आला, म्हणाला काय बघतोस रे? म्हणलं नाही रे काही नाही. बरं सांग ना मला काय बघतो? म्हटलं नाही रे, हे कलाकार म्हणून जशी मोठी नावं येतात ना, हे साला आपलं नाव कधी येणार आहे? तर मला मी शब्द देतो तुला, मी तुझं छोटी छोटी जरी कामं असली तरी मी तुझी सगळी नाटकं बघतो, कारण मी इथेच असतो, त्यामुळे आम्हाला फुकट बघायला मिळतं. तुझ्यात ते टॅलेंट्स आहेत, एक दिवस येईल मी पहिल्यांदा तुझं नाव आणि शरद पंक्षी लिहीन. तर मी म्हटलं तुझ्या तोंडात साखर पडू दे, असं बोलून मी नेहमी निघून जायचो. आता त्या दिवशी हाऊसफुल प्रयोग पहिला, सकाळी 11 शिवाजी मंदिर, 98 10 जुलैला, आणि मी मुख्य भूमिकेत. म्हणून मी तिकडे न जाता मागच्या बाजूने मेकअप रूम मध्ये जायला निघालो. तो राऊत तिथे उभा होता. मला म्हणाला आयुष्यभर पुढून गेलास, आज मागून कुठे चाललायस? म्हटलं अरे केवढी गर्दी आहे बघ, आज जातो मागणं. म्हणाला चल पुढूनच जायचं. त्याने हात धरला, आणि ते गर्दी शिवाजी मंदिरला ना बाहेर उभा राहायला जागाच नाही आहे, त्यामुळे हाऊसफुल असेल तर जवळजवळ 1000 प्रेक्षक येतात हाऊसफुल म्हणजे. तर ते 1000 प्रेक्षकांना फुटपाथ बिटपाथ असा पॅक होतो जोपर्यंत नाट्यगृहाच्या आत एंट्री देत नाही तोपर्यंत. तर सगळे असे खचाखच भरलेले होते. त्याच्यातनं मार्ग काढत काढत आम्ही, तो मला हात धरून गेला आणि आमच्या बोर्डासमोर जाऊन उभा राहिला. मला म्हणा बघायचंच ना तू काय बोर्ड, आणि मला म्हणाला होतास ना बघ, म्हणाला बोर्ड काय रंगवलाय, 2 रंग जास्तच वापरले. पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पहिला बोर्ड असा बघितला मी. सगळ्यांची नावं छोटी छोटी, आणि सगळ्यात छोटी आणि शरद पोंक्षे. पण हे शरद पोंक्षे नाव कोणाला माहित नव्हतं, हा कोण आहे हे माहित नव्हतं. नाव त्यांनी मोठं लिहिलं होतं पण माणूस मोठा झालेला नव्हता. सगळी प्रेक्षक आहेत माझ्या आजूबाजूला,
त्यांना माहितीच नव्हतं की ते ज्या नाटकाला आता आलेत हाऊसफुल गर्दी करून त्याचा हा हिरो आहे जो बाजूला उभा आहे. कोणी माझ्याकडे ढुंकून बघत नव्हतं. अर्थात त्यांचा काही दोषच नाही, कारण त्यांनी मी काही कामच केलेलं नाही. इतक्या फालतू क्षुल्लक अशा भूमिका असायच्या की त्या लक्षात ठेवाव्या असं काही नव्हतंच. आणि मी सगळ्यांकडे असं बघत होतो, सगळे प्रेक्षक माझ्याकडं कुणीतरी मी पण प्रेक्षकच आहे असं वाटून बघत होते. आणि राऊत म्हणा जा आता आज असा वाजव ना, ही सगळी माणसं जी ओळखत नाहीत ना, ही सगळी तुझ्या ऑटोग्राफ घेण्यासाठी धावतील केल्या पाहिजे. आणि मी त्याला मिठी मारली आणि मी आत गेलो. विनय होता, सगळं झालं, नाटकाची पूजा झाली, रंगमंच, फार सुंदर वातावरण असतं ते, की स्टेजची पूजा होते, आतमध्ये छान नटराज गणपतीची पूजा होते, धूप पसरतो आणि फार मंगलमय वातावरण असतं. बाहेर असं छान बारीक नाट्य संगीत वगैरे लावलेले असतात, असं ते एक वातावरण. खूप मोठी मोठी माणसं आलेली होती. सुधीर फडके पहिल्या रांगेत, स्मिता तळवकर बसलेली होती, पंडित C.R. व्यास बसलेले होते, भीमसेन जोशी बसलेले होते. अशी एक दिग्गज माणसं पहिल्या 4 रांगांमध्ये, सगळे VIP बसलेले, अख्खी गोडसे फॅमिली बसलेली अशी. गोपाळ गोडसे ज्यांनी 22 वर्ष जन्मठेप भोगली ते बसलेले, आणि सिंधुताई गोडसे म्हणजे काय बाई असेल, मला नंतर मी सांगेन किस्से, ती बसलेली होती. आणि पाया पडलो, नमस्कार केला, म्हटलं बाप्पा थँक्यू. मला गणपतीवर प्रचंड श्रद्धा आहे, प्रचंड श्रद्धा. आणि मला असं नेहमी वाटतं की तुम्ही तुमच्या कलेवरती, तुमच्या कामावर जर निस्सीम प्रेम केलं, प्रेयसीसारखं प्रेम केलं, जसं आपली प्रेयसीवर आपण जर निस्सीम प्रेम केलं तर ती जगातलं सर्वोत्तम सुख तुम्हाला देते. तसंच तुमचं काम जर तुम्ही तसं प्रेम केलं, तुमच्या कलेवर जर तुम्ही प्रेम केलं तर ती कला तुम्हाला सगळं काही देते. फक्त थोडी वाढ बघावी लागते. वाढ बघणं संपत नाही बघा कधी. आणि मी इतकी वाढ बघितली. 78ला एकांकिका स्पर्धेत सुरू केलं, 89ला व्यावसायिक नाटक, आणि असा रोल मिळाला 98 साल, म्हणजे 78 ते 98 20 वर्ष वाढ बघितली. आणि भूमिका मिळाली, पडदा उघडला, आणि पहिलं जे आता मगाशी मी स्वगत म्हटलं ते पहिलं जवळजवळ 12-13 मिनिटं एकटा स्टेजवर स्वगत म्हटलं. टाळ्यांचा कडकडाट झाला, प्रवेश संपला, ब्लॅकआउट झाला, मी गेलो, सगळ्यांनी मिठ्या मारल्या. लगेच दुसरी एंट्री झाली, अग्रणी आणि वर्तमानपत्राचा संपादक होता नथुराम, आणि तो पहिल्यांदा नाटकात त्या प्रवेशामध्ये नानापटेला सांगतो की मी गांधीला संपवायला निघालोय. आता हे सगळं असह्य झालेलं आहे, आता हा माणूस संपला पाहिजे. हा पहिला नथुराम गोडसेनी विचार त्याच्या मित्राला नानापटेला, जो मालक असतो, अग्रणी आणि हिंदू राष्ट्र अशी 2 वर्तमानपत्र ते चालवायचे, आणि त्याच्या कार्यालयातला पहिला प्रवेश. समोर सिंधुताई बसल्यात, गोपाळराव बसलेत. प्रयोग सुरू झाला. काही लकबी गोपाळरावांच्याकडे जायचो मी तालमीच्या काळामध्ये आणि विचारायचो की नथुराम कसा बसायचा घरात, कसा बोलायचा, हातवारे कसे करायचा, त्याला काही लकबी होत्या का. तर त्यांनी मला अनेक काही गोष्टी सांगितल्या होत्या की बऱ्याच वेळेला तो खुर्चीत बसला की तो कधी असा बसायचा नाही, तो कायम असा बसायचा, आणि बराच वेळेला तो काहीतरी विचारात असायचा. कधी त्याला आम्ही हाक मारले की त्याला लक्षात नसायचं, 2दा हात लावल्यावर हा काय असं व्हायचं. त्याचं सतत काहीतरी विचारमग्न असायचा तो, कायम तो असा बसायचा. किंवा तो राईट हँडेड होता, पण तो पॉइंट आउट करतो ना, तू इकडे, त्यावेळेला त्याचा हात डावा हात पुढे यायचा. तर हे सगळं लकबी मी जाणीवपूर्वक माझ्या भूमिकेमध्ये, तालमीमध्ये सगळ्या करत होतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात, कुणाच्या लक्षात येत नाहीत त्या, पण त्याच्याने ते कॅरेक्टर उभं राहण्यासाठी जी मदत होते, आणि खरंच हा नथुराम आहे असं लोकांना वाटावं लागतं. सुरू झाला प्रवेश, माझ्या आयुष्यातला पहिला प्रयोग, आणि मी उत्तम भूमिका करतोय का ती भूमिका मी वाईट करतोय ह्याची पहिली पावती आणि पहिला पुरस्कार पहिल्याच प्रयोगात मला मिळाला. असा मी बसले शिवाजी मंदिरला, काय माहितीये, लिटरली आता तुम्ही बसलायत ना माझ्याजवळ, एवढ्या इतक्या जवळ पहिली रांग आहे, इतक्या जवळ आहे पहिली रांग. म्हणजे मी थोडं आलो तर प्रेक्षकाला मी सेकंड करू शकेन. आणि इथंच स्टेज संपतं, आणि इथेच टेबल, सेम टेबल, इथेच सिंधुताई बसले, गोपाळराव बसले, त्यांची अख्खी फॅमिली बसले, 2 पुतणे, त्यांचा नातू, त्यांची नातू, 10-1 माणसं गोपाळराव म्हणजे गोडसेंची फॅमिली बसली, इकडे सुधीर फडके बसले, असे सगळी माणसं बसली. आणि ती स्टेजवरचा जो लाईट असतो ना, तो पहिल्या 4 रांगांपर्यंत असा पसरतो थोड्या वेळाने, नाटक सुरू झालं थोड्या वेळाने, मग लख्ख पहिल्या 4 रांगेतली प्रेक्षक आपल्याला दिसायला लागतात.
असा मी बसलो, नानापेशी बोलतोय डायलॉग बोलतोय, इंटेन्सिटीने सीन चालू आहे आणि नकळत मला ते पण दिसतंय समोर. आणि पटकन सिंधुताईंनी मला हाक मारली अण्णा म्हणून. त्यांना त्या घरात अण्णा म्हणायच्या. सिंधुताईंपेक्षा त्यांचा नवरा गोपाळ गोडसे 10 वर्षांनी मोठा, गोपाळ गोडसेंपेक्षा गोपाळचा मोठा भाऊ नथुराम त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा. नथुरामनी लग्न केलं नाही कारण त्याला आयुष्यात काहीतरी असं करायचं होतं म्हणून, एका मुलीचं आयुष्य वाया जाऊ नये असं त्याचा, म्हणून गोपाळचं लग्न झालं आणि सिंधुताईचं लग्न झालं. सिंधूला 20 वर्षांनी मोठा आपला दीर जवळजवळ वडिलांच्या ठिकाणी वाटायचा, तर ती घरामध्ये त्याला अण्णा म्हणायची. आणि त्या दिवशी मी असा बसलो आणि ते आमचं सीन चालू होता, सन्नाटा होता, लोक कानात प्राण आणून नाटक ऐकत होते. कारण इतक्या वर्षानंतर नथुरामची बाजू मांडणार एक नाटक आलं होतं. तोपर्यंत नथुराम म्हणजे नालायक माणूस, नथुराम म्हणजे निशस्त्र म्हाताऱ्या माणसाला मारलेला नीच हलकट, ह्याच्या एवढा गद्दार नालायक कोण नाही असं चित्र 47-48ला मारल्यापासून ते 98 पर्यंत असं चित्र भारतामध्ये रंगवलं गेलेलं. एकाही आईबापांनी नथुराम गांधी हत्येनंतर आपल्या पोराचं नाव नथुराम ठेवलं नाही. इतका मोठा खलनायक आज या नाटकामध्ये नायक म्हणून पुढे आलेला आहे. असा पहिलाच प्रयोग. सगळेजण असे हवाखून कानात प्राण आणून सगळे ऐकतायत बघतायत. आणि त्या सन्नाटामध्ये एक हाक आली मला अण्णा म्हणून. आणि मला अंगात काटार आला. मी असं सटकन बघितलं, म्हटलं सिंधुताईने हाक मारली. मनात चालू आहे, डायलॉग चालू आहे, रोल चालू आहे, हे सगळं चालू आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा भूमिकेत आहे तर मग याला हे कसं दिसलं, हे किती छूट आहे ते पण सांगतो नंतर. किती खोटं बोलतात आमचे मोठे झाल्यावर. आणि मला म्हटलं असं इतकं सुखावलो मी काही क्षणांसाठी. परत नाना आपटेचं वाक्य झालं, माझं वाक्य आलं आणि मला दिसतंय समोर सिंधुताई आहेत. त्यांनी अण्णा हाक मारली, त्या पुढे काहीतरी बोलणार. तेवढ्याच गोपाळरावांनी पटकन त्यांच्या असा हातावर मांडीवर हात ठेवला आणि ते म्हणाले, अगं ते नाटक आहे, ते शरद पोंक्षे आहेत, अण्णा गप्प बस. आणि हे सगळं मी बघितलं. हा प्रवेश संपला, टाळ्यांचा कडकडाट, नाटक संपलं. आता मला कोणी सांगायची गरज नव्हती की मी नथुरामची भूमिका चांगली करतोय की नाही. मला कुठल्या पुरस्काराची गरज नव्हती. माझ्या आयुष्यातला पहिल्याच प्रयोगात पहिलाच ऑस्करचा पुरस्कार मिळतो तसा पुरस्कार मला मिळालेला होता. मग सिंधुताई आल्या, अमर रडल्या, ते फॅन्टॅस्टिक होतं सगळं. आणि जे प्रेक्षक मला ढुंकूनी बघत नव्हते ते सगळे प्रेक्षक माझ्याबरोबर. तेव्हा मोबाईल नव्हते त्यामुळं फोटो काढणं जे आता एक फार दमा फोटो काढतात तसं काही नव्हतं तेव्हा. फक्त ऑटोग्राफ होत्या आणि लोक येऊन भेटायचे, बडबडून बोलायचे. कोणीतरी रडतंय, कोणीतरी म्हातारी माणसं आले, एक 70-72 वर्षाचे गृहस्थ आले, चप्पल काढून आले आणि मला म्हणाले, पाया पडतो. म्हटलं अहो काका काय करता? म्हणाले नाही शरद पोंक्षेला नाही, तुमच्यातल्या नथुरामला. हो आमचं घर जाळलंय, आम्ही सगळं अनुभवले होते, आमच्यासाठी नथुराम हा फार मोठा आहे असं ते काका म्हणाले मला. आणि असे ते अनुभव. आणि मग जे प्रयोग सुरू झाले आणि दीनानाथ मंगेशकरचा प्रयोग. मुंबईच्या पहिल्या महिला महापौर काँग्रेसच्या त्या, आणि त्यांचे त्यांचे पती हे वकील होते निष्णात. या दोघांनी दीनानाथचं तिकीट काढलं. चौथा प्रयोग. रोज आता प्रयोग सुरू झाले, रोज हाऊसफुल बॅक शो असं. तिकीट विक्री सुरू झाली की 2 तासात हाऊसफुलचा बोर्ड लागायचा. त्यांचं नाव मी विसरलो, मुळगावकर नाही, तुम्हाला कदाचित आठवत असेल बघा. काँग्रेसच्या पहिल्या मुंबईच्या महापौर बाई, अत्यंत देखण्या बाई होत्या बघा. मला नाव आठवत नाही, असो मी सांगेन नंतर नाव कळेल. दीनानाथल्या आल्या. काय प्रकारची माणसं असतात बघा. दीनानाथल्या आल्या, प्रयोग झाल्यावर आत आल्या आणि दीनानाथ मंगेशकर राहायचं. पायऱ्या उतरल्या की खाली मोठं मार्केट आहे. नवऱ्याला पटकन सांगितलं की जा. तो आले दोघं आणि परत नवरा गेला. मला काही कळलं नाही. त्या मला काय काम करता, जिवंत उभा केला. म्हणजे 2.5 तास आम्ही विसरलो की तुम्ही शरद पोंक्षे आहात. आम्ही सगळंच विसरलो. बाय द वे मी ओळख करून देते, मी अमुक मी महापौर आहे आणि मी काँग्रेस पक्षाचे आहे. म्हटलं ठीक आहे ना, मग काय माणूस आहे ना तो, नाटक बघू शकतो ना. काँग्रेस पक्षाचं असलं पण काय आलं, आलात तुम्ही आणि कौतुक करताय, मला बरं वाटलं. बरं नव्हतं ते.
त्यांच्यातला प्रेक्षक सामान्य माणसाला नाटक आवडलेलं होतं, सगळं आवडलेलं होतं. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यातला पॉलिटिशियन जागा झाला आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठांपर्यंत बातमी पसरवली की एक नाटक आलंय आणि हे नाटक जर असंच चालू राहिलं तर फार मोठं महाराष्ट्रात क्रांती घडू शकते. हे नाटक बंद व्हायला पाहिजे. आणि जो नवरा त्यांचा कुठेतरी गेला होता ना, तो थोड्या वेळाने आला आणि त्यांनी एक अशी लक्ष्मीची चांदीची प्रतिमा आणली आणि मला म्हणाले, थोड्या दिवसांनी नवरात्र सुरू होतंय, हे ठेवा, तुमची जी आता कसा पाऊच असतो ना, असा कायम माझ्या बॅग खांद्याला असतो, त्याच्यात ठेवून द्या कायम, ही देवी तुमचं रक्षण करेल, गरज आहे तुम्हाला. पण मी असं नाटक कित्येक काळाने बघितलं. भूमिका जिवंत करणं म्हणजे काय ते मी बघितलं आणि फारच सुंदर. आणि त्या गेल्या बरोबर उतरत्या गाडीत बसेपर्यंत त्यांच्यातला पॉलिटिशियन काँग्रेसचा लीडर जागा झाला. त्यांनी वरपर्यंत कळवलं. तिथून ती बातमी दिल्लीपर्यंत जाऊन पोचली. आमचा त्याच्या पुढे एक दिवसाचा गॅप होता. मग 5, 6, 7, 8 असे लाईनीत प्रयोग होते. 5व्या दिवशी, दुसऱ्या दिवशी राज्यसभेमध्ये पहिल्यांदा काँग्रेसकडनं महाराष्ट्रात एक असं नाटक आलंय म्हणून तो जोगी नावाचा एक खासदार होता 98ला. त्यांनी पहिल्यांदा ऑब्जेक्शन घेतलं या नाटकावर राज्यसभेमध्ये. मग तोपर्यंत इकडे प्रदीप दळवी नाटककाराची 2 पत्रकार मुलाखत घ्यायला आले. त्यावेळेला मुलाखत असा व्हिडिओ कॅमेरा असलं काही नव्हतं. एक असा टेप रेकॉर्डर असायचा, तुम्हाला आठवत असेल, असं छोट्याच्या ते कशी कॅसेट यायची बघा, आणि त्याला कसं स्पीकर असायचं. ते पूर्वी त्यावेळेला असं ते दाबून दोन्ही असे ऍट अ टाइम दाबलो ना, पॉज आणि हे, किती रेकॉर्ड व्हायचं असं ठेवायचे आणि ते प्रश्न उत्तरं व्हायची. तर प्रदीप दळवीची मुलाखत सुरू झाली. आयबीएन काय म्हणतो, लोकमत वर्तमानपत्राचा तो पत्रकार होता. घरी गेला आणि तो प्रदीप दळवींच्या मुलाखत घ्यायला सुरुवात झाली. मुलाखत थोडा वेळ झाल्यानंतर बायको आली प्रदीप दळवींची, पोहे चहा वगैरे घेऊन ठेवलं त्यांनी. ते म्हणाले बंद करा, थोडा वेळ खाऊन घ्या, चहा पिऊन परत सुरू करू. ओके. आणि ते बंद केलं. आता रेकॉर्ड होणं थांबलं. प्रदीप अत्यंत ब्रिलियंट, जो नाटक असं लिहित होतो त्यांनी बघितलंय, ते सगळं थांबलंय. आता अनऑफिशियल गोष्टी सुरू झाल्या. मग आपलं खाता खाता तो पत्रकार म्हणतो, काय वाटतं तुम्हाला हे नाटक? काय नाही, माझी अशी इच्छा आहे, हे नाटकाचे 2-4 हजार प्रयोग व्हायला पाहिजे आणि नाटकाचा इम्पॅक्ट असा असायला पाहिजे की नथुरामचे पुतळे उभे राहिले पाहिजे. असं हे त्याला माहिती आहे रेकॉर्ड होत नाहीये. त्या माणसाने परत खाऊन झाल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू केलं. पुढची मुलाखत झाली. रेकॉर्ड झालेल्यातलं एकही अवाक्षर त्यांनी छापलं नाही. पोहे खाताना जे वाक्य बोलला ते त्याच्यासाठी, लोकमत चालवण्यासाठी जे ब्रेकिंग न्यूजचं वाक्य होतं तेवढं त्याने छापलं आणि त्यात त्यांनी स्वतःचा एक शब्द ऍड केला. आणि प्रदीप दळवी नाटककार असं म्हणतात, हे नाटक इतकं चालावं की या देशातले गांधींचे पुतळे पाडून नथुरामचे पुतळे. ही गलिच्छ पत्रकारिता. राज्यसभेतनं प्रश्न लोकसभेमध्ये येईपर्यंत लोकमतचा कम्प्लीट कम्युनिस्ट, कम्प्लीट काँग्रेसवाला. ते वर्तमानपत्र बघा, लेखकाचा उद्देशच आहे हा. आम्ही तोपर्यंत कोकणून सांगत होतो आम्ही एक नाटक करतोय आणि नाटक सेन्सॉर झालेलं आहे. सगळ्यावर पाणी पडलं. आणि 17 जुलैला गंमत बघा, महाराष्ट्रात मनोहर जोशी, शिवसेना भाजपचं सरकार, दिल्लीमध्ये वाजपेयी आणि अडवाणी केंद्रीय गृहमंत्री, भाजपचं सरकार, आघाडीचं सरकार ना, 13 पक्षांचं सरकार होतं. आणि अडचणीमध्ये आलं सरकार, अडचणीत आलं. म्हणजे एक भारत देश, मराठी भाषेची ताकद बघा. एक भारत देश, एका भारत देशातलं एक महाराष्ट्र राज्य, एका महाराष्ट्र राज्यातलं एक मुंबई जिल्हा, मुंबईमधलं एक दादर उपनगर, दादर उपनगर मधलं एक छोटंसं शिवाजी मंदिर, त्याच्यात होणार एक छोटंसं 2.5 तासाचं एक मराठी नाटक. लोकसभा 2 दिवस बरखास्त आणि राज्यसभा 2 दिवस बरखास्त करू शकते, एवढी मराठी भाषेची ताकद आहे. कारण हे नाटक 88 साली लिहिलं होतं. 98 पर्यंत त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळत नव्हतं. म्हणून एका गुजराती निर्मात्याने आमच्या नाटककाराकडनं घेतलं. ते म्हणाला मी करून बघतो आणि त्यांनी गुजराती ट्रान्सलेट केलं. गुजराती परिनिरीक्षण मंडळाकडे दिलं. त्यांनी महिनाभरात त्याला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालं आणि त्यांनी त्याचे 70 प्रयोग केले गुजराती भाषेत. गांधीजी गुजराती,
बघणारा ऑडियन्स गुजराती, करणारे नट गुजराती, एकालाही कळलं नाही की या नाटकात काय ऑब्जेक्शनेबल आहे, काय आहे, काय काही नाही. सगळी लोक छान येऊन बसायची, टाळ्या वेळ वाजवायची. उत्तम राजेंद्र चावला नावाचा नट आहे, त्यांनी ते भूमिका त्याच्यात केली होती. आता या धर्तीवर आमचा निर्माता कोर्टामध्ये गेला आणि म्हणाला सेन्सॉरवाल्यांनी जर हेच नाटक गुजराती ट्रान्सलेट केलेलं गांधी के गोडसे नावाने होतं, ते प्रयोग होऊ शकतात, आम्हाला काम सर्टिफिकेट मिळत. आणि मग शांता शेळके का कोणतरी त्यावेळेला मला वाटतं अध्यक्ष होत्या, आणि मग त्यांनी या धर्तीवर आम्हाला सर्टिफिकेट मिळालं आणि 98ला आम्ही नाटक केलं ते. आणि 88 साली जेव्हा त्याने लिहिलं तेव्हा पहिल्यांदा ते डॉक्टर लागूनं वाचून दाखवलं होतं. आणि डॉक्टर लागू म्हणाले ते ही विचारांशी मी ते पूर्ण हे ना समाजवादी, आणि त्यामुळे ते माझी वैचारिक ही बैठक नाही, त्यामुळे मी हे नाही करू शकत, म्हणून त्यांनी ते टाळलं. पण ते मुळात सेन्सॉरच झालं नाही, त्यामुळे ते हो म्हणाले असते तरी ते आलं नसतं. आणि मग ते बंद झालं, नाटक बंद पडलं. आणि 98 साली केंद्रातनं फॅक्स आला की एका नाटकामुळे गव्हर्नमेंट कोसळेल. आता बघा, शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, बाळासाहेब ठाकरे फुल फॉर्म मध्ये असलेला तो काळ, बाळासाहेबांनी आम्हाला बोलावून घेतलं. मनोहर जोशीला फोन केला, महाराष्ट्रामध्ये नथुराम बोललाच पाहिजे, काय वाटेल ते झालं. आता केंद्राने बंदी आणली. त्यांनी स्वतः नागपूरच्या एका मोठ्या वकिलाला, त्या काळात तो काहीतरी 60-70 हजार रुपये फी होती एका हिअरिंगची, त्याला बाळासाहेबांनी फोन करून पाचारण केलं. सांगितले मराठी नाटकवाले आहे, यांच्याकडे अजिबात पैसे नसतात. मग निर्मात्याला विचारलं, याचं नागपूर ते मुंबई ह्याचं विमानाचं तिकीट वगैरे तरी ते निदान, कळलं की नाही. निर्माता हो बाळासाहेबांना कोण नाही म्हणेल, हो देणार ना, आणि बऱ्या हॉटेलमध्ये तरी ठेव जरा AC-BC रूम असेल अशी बघून. हा एवढं करतील ते, बाकी केस लढवायची, माझाच मुख्यमंत्री आहे त्याच्या विरोधात ते केस लढवायची, माझाच पंतप्रधान आहे त्याच्या विरोधात केस लढवायची, हे नाटक सुटलंच पाहिजे. आणि 17 जुलै नंतर कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली. ती 98, 99, 2000, 2001च्या डिसेंबरमध्ये आपण केस जिंकलो. एकही वाक्य कट न होता शासन हरलं, केंद्र सरकार हरलं, राज्य सरकार हरलं आणि आम्ही जिंकलो. तोपर्यंत शरद पोंक्षे नट म्हणून नावारूपाला आलेला होता. भरपूर मालिका, तोपर्यंत झी हळूहळू सुरू झालेलं होतं. मग ETV मराठी म्हणून एक मराठी चॅनल होतं. असं बिझी झालेलं होतो मी. खोटं वाटेल, 8 मालिकांचं शूटिंग चालू होतं माझं. माझ्याकडे 30च्या 30 दिवस डायरीची भरलेले असायचे, एकही दिवस नाही. निर्माता भेटायला आला, म्हणाला हायकोर्टाचा निर्णय आहे की निकाल लागल्यापासून 3 महिन्याच्या आत याचा रंगमंच आविष्कार झाला पाहिजे, नाहीतर याचे सगळे राईट्स आपल्या हातनं जातील. मग परत लढायला लागेल आणि मग फार अवघडून बसेल ती. मी म्हटलं आता मी तालमी कधी करू, तालीम करायला लागते ना नाटकाची. बरं 98ला बंद पडलंय, मध्ये 3.5 वर्ष जवळजवळ आपण तालीम पण नाही केली, तर त्याची रिहर्सल करण्याची गरज आहे. नाही काहीतरी कर बाबा. आणि पार्ल्याला भाईदास रात्री 11 ते 2 असं बुक केलं आम्ही. आणि मी सकाळी 9 ते 9:30 शूटिंग करायचो. तेव्हा माझ्याकडे 4 व्हीलर नव्हती, स्कूटर होती. आणि स्कूटरवरनं मी बोरिवली मड असं कुठे असेल तिथून मी पार्ल्याला भाईदासला जायचो. आणि सगळी कलाकार आणि वाट बघत असायचे. आणि मग 11:30 पावणे 12 आम्ही तालीम करायचो. 2 वाजेपर्यंत तालीम करायचो. आणि 2 नंतर मी स्कूटरने घरी यायचो 3 वाजता. आणि पुन्हा 8 वाजता निघायचो आणि मी शूटिंगला जायचो. आणि अशा आम्ही तालमी केल्या. आणि 16 मार्च 2002ला पुनश्च प्रारंभ झाला. तो मग जो बाण सुटला तो 11 मार्च 2018 पर्यंत. मग 1100 प्रयोग या नाटकाने केले. आणि एक धमाल किस्से, मारायला पेट्रोल बॉम्ब टाकला माझ्यावरती, अख्खी बस जाळली, मला मारायला माणसं यायची, असे नाना तऱ्हेचे प्रकार घडले. पण एवढं फार अभिमानाने मी सांगू शकतो की कुठल्याही त्यांच्या आंदोलनाला, कुठल्याही धमक्यांना न घाबरता, एकही प्रयोग रद्द न होता 1100 प्रयोग आम्ही यशस्वीपणे केले. मग नथुराम 39 वर्षाचा होता, फासावर लटकला तेव्हा. आणि माझा 50वा वाढदिवस झाला.
आणि मग माझ्या डोक्यात सुरू झालं, म्हटलं आता नाटक थांबलं पाहिजे, योग्य ठिकाणी थांबलं पाहिजे, खूप यश मिळत असताना थांबलं पाहिजे, त्याच्यात खरी मजा आहे. 20 वर्ष एकच भूमिका करत होतो मी, आणि मग मी 18 साली निर्णय घेतला आणि नाटक थांबवलं. पण आता मी गेले काही वर्ष जे व्याख्यानं आणि इतर नाटकांच्या आणि शूटिंगच्या निमित्ताने फिरतोय, तर हजारो लोक महाराष्ट्रातली इतकी हात धुवून मागे लागले, सर थोडे तरी प्रयोग करा ना, थोडे तरी. अजून दिसालो तुम्ही, मी त्यांना सगळ्यांना तो वयाचा फॅक्टर आहे की नाही, काहीतरी 39 वर्षाचा मला, नाही 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 तुम्ही 39 का 26 दिसता असं कुठेतरी मला मस्का लावून मी तयार होईन, आणि मी तयार झालोय. आणि मी खास लोकाग्रह असतो ह्या 7 ऑक्टोबर पासून 26 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रामध्ये त्याचे 50 प्रयोग करणार आहे. एक भूमिका झाली की एका भूमिकेवर आयुष्य नाही जगता येत. मगाशी म्हटलं की कलाकार मोठा झाला की तो मग वाह्यात थापा मारायला लागतो मुलाखतीत वगैरे, की आम्ही भूमिकेत असे घुसतो की सगळं विसरून जातो. असं काही नसतं, काहीही कोणी विसरत नाही. आतला शरद वंशी सदैव जागा असतो, तो सदैव सगळ्या गोष्टी बघत असतो, फक्त लोकांना भास निर्माण करायचा असतो. त्यामुळं कोणी असं काही करत नाही, हे सगळं खोटं आहे. ह्याच्यावर यशवंत दत्तनी फार सुंदर वर्णन केले त्याचं. याला बाबा आणि मी, माझा यशवंत दत्त मला बाबा म्हणायचो आम्ही, आणि माझ्या या क्षेत्रातले 2 ज्यांना मी गुरु मानलं, त्यांनी शिकवलं काही नाही, बसून बघत बघत शिकलो त्यांच्याकडनं. एक यशवंत दत्त आणि दुसरे विक्रम गोखले, या दोघांना मी खूप मानायचो. हा दोघे गेले, आत्ताच हल्लीच काका पण गेले. बाबा एका ठिकाणी फार मस्त म्हणाला होता की नट आणि त्याला मिळालेली भूमिका यांचं नातं कसं असावं. अफलातून हुशार बरं का, म्हणजे 4थी का 5वीत यशवंत दत्त शाळा सोडून निघून गेलेला माणूस, आणि त्याच्यानंतर त्याचं जे काही वाचन, त्याची जे काही भाषेवरचं प्रभुत्व, अफाट कलावंत, असा कलावंत होणे. कोणीतरी चुकून यूट्यूबवर वगैरे अवेलेबल आहेत, एकदा यशवंत दत्त टाईप करा आणि त्यांचे काही जुने सिनेमे बघा, तुम्हाला कळेल की काय लेवलचा ऍक्टर होता. अफाट ऍक्टर, अफाट कर्तृत्व. म्हणजे असा कलावंत होणे नाही, गंधर्व म्हणायचो आम्ही त्याला. बाबा तू गंधर्व आहेस. ते जे काय आपण ऐकतो ना की स्वर्गात इंद्राच्या दरबारात गंधर्व असतात, तर आम्ही काही बघितलेलं नाही ते कोणी, पण असेल तर असाच असेल हरहुन्नरी कलावंत. असं बसल्या बसल्या शेरोशायरी करायचा, बसल्या बसल्या कविता करायचा, अख्खा कुसुमाग्रज अख्खे पाठ, तोंडपाठ असं बसल्या बसल्या बोलायचा. हा कार्यक्रम जो आहे ना, लाख मोलाच्या गप्पा, हे इन्स्पिरेशन यशवंत दत्तने मला दिलेलं आहे. हा असा कार्यक्रम पुढच्या पिढीत करणारा तू एकमेव आहेस, तू एकटाच असा आहेस, तुझी गप्पा मारून सहजपणे, तुझ्याकडे एवढं कॅलिबर आहे शरद की तू सहज 1-1.5 तास ऑडियन्सला बांधून ठेवू शकतो, सहज साध्या सोप्या गप्पा मारत. हा कार्यक्रम माझ्यानंतर तू कर, आणि त्याच्याकडनं आलेला आहे बरं काय, आठवण आली. थँक्यू बाप्पा. तो म्हणायचा गजरा बायका माळतात ना, तसं असतो नट आणि भूमिका. गजरा 2 वस्तूंचा गजरा बनतो. एक असतो दोरा मधला आणि फुलं. 2 वस्तूपासून गजरा तुम्ही माळता बायका. दोरा जो असतो ना मधला, तो दोरा म्हणजे नट, आणि त्याच्यावर जी फुलं बांधली जातात किंवा ओवली जातात, ती म्हणजे त्यांनी एक एक साकार केलेली भूमिका. गंमत कशी आहे शरद, गजरा अत्यंत सुंदर दिसतो, गजऱ्याच्या सुरुवातीला फक्त दोरा दिसतो, गजऱ्याच्या शेवटी फक्त दोरा दिसतो. नटाने सुरुवात आणि शेवटी फक्त, तू शरद पोंक्षे आहेस तर तू शरद पोंक्षेच दिसला पाहिजेस. फुलं सुरू झाली की फुलं संपेपर्यंत फक्त फुलं दिसली पाहिजेत, म्हणजे ती भूमिका दिसली पाहिजे जी भूमिका तू करतोयस. पण त्या फुलांच्या मध्ये जर दोरा दिसला तर त्या गजऱ्याचं सौंदर्य बिघडतं, आणि तो गजरा आणि ते दोरा जर एकमेकांमध्ये मिसळून गेले तर त्या दोऱ्याचा तो शेवटचा गजरा ठरेल. तुला मिसळूनही जायचं नाहीये, मध्ये दिसायचंही नाहीये. नटाची आणि भूमिकेचा हे गजऱ्यासारखं नातं असतं. काय बात आहे. एक असं बोलायचं ना, तर त्याने एक छान गोष्ट सांगितली होती पोपटाची. जेव्हा घाणेकर गेले, काशीनाथ घाणेकर, हाऊसफुलचा सम्राट, अतोनात अशी शोककळा. त्याच्यानंतर एक प्रतिकात्मक छान गोष्ट सांगितली होती बाबांनी. एका गावामध्ये एक थिएटर असतं, आणि त्या थिएटरमध्ये तिकीट विंडोवरती एक पिंजरा असतो, आणि त्या पिंजऱ्यामध्ये खूप गोड बोलणारा एक पोपट असतो.
आणि अशी रांग लागलेली असते तिकीट काढायला, नाटकाचं तिकीट काढायला. तर तो पोपट इतकं त्याला छान शिकवलेलं असतं की तो असं फार छान गोड आवाजात म्हणायचा, तुम गाई गडबड करू नका, तुमचं झालं की मागच्याला संधी द्या. आणि असं ते लोकांना ते भयंकर आवडायचं आणि सगळे प्रयोग हाऊसफुल व्हायचे. कुठलंही नाटक लावा त्या थिएटरला पोपट्यामुळे हाऊसफुल व्हायचं, इतकं त्या पोपट्याचं ऐकायला. आणि एक दिवस ते साफसूफ करणारा, त्याची निगा राखणाराची चूक होते आणि पोपट उडून निघून जातो. मालक दुसरा पोपट आणतो, ठेवतो, त्याला शिकवलं जातं, पण त्याच्यात ती गंमत नसते. परत पोपट आला म्हणून पुन्हा गर्दी होते, पण लोक म्हणतात नाही रे, त्या पोपटाची काहीतरी वेगळं होतं त्याचं, ते ह्याच्यात नाही, हा बोलतो पण ती मजा नाही त्याच्यात काही. परत ओस पडायला लागतं थिएटर. मालक खूपच अस्वस्थ, आता धंदाच बुडाला ना, म्हणजे दुसरा पोपट आणला तरी काही होईना, आता कोणी फिरकायला तयार नाही नाट्यगृहाकडे. मग तो म्हणतो आता एक शेवटचा प्रयत्न करू, सगळ्यांनी आपण पोपटाला शोधू. आणि मग सगळे त्याचे कामगार, जे काय थिएटरला काम करणारे लोक असतात, सगळी गँग, सगळ्यांनाच थिएटर चालू व्हायला पाहिजे, पोपट आल्याशिवाय थिएटर नाही चालू होऊ शकत. माणसं शेवटी थिएटर हे ऑडियन्सवर चालतं ना, ते आलेच नाही तर कसं चालणार ते. आणि सगळे शोधायला सुरू करतात, कुठे बगीच्यात जाऊन बघतात, कुठे पक्षी कुठे कुठे जमतात, असे सगळीकडे जमतायत, बघतायत. 2 दिवस 4 दिवस झाले, पोपट काही. असे 2-3 जण थकलेले एका बगीच्यामध्ये जाऊन असे बसलेले असतात. तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज येतो, गाई गडबड करू नका, आपलं झालं की मा. ते एकमेकांकडे बघतात, अरे आपलाच पोपट आहे. आणि त्या आवाजाने इकडे तिकडे बघतात, एका मोठ्या झाडावरती तो पोपट असतो. खूप कावळे त्याला चोचा मारत असतात, घायल करत असतात, आणि तेव्हाही तो बोलत असतो, गाई गडबड करू नका, आपलं झालं की मागच्याला संधी द्या. ही घाणेकर गेल्यानंतर यशवंत दत्तनी रचलेली गोष्ट आहे बरं काही. आणि अशी आदरांजली वाहिली बाबाने. असला तो आपलातून माणूस होता. असा प्रवास होत होत होत, बघा ना आता गप्पा कशा असतात बघा. 1 तास 18 मिनिटं झाली. तर आपण तुम्हाला पण आता सामील करून घेऊ गप्पांमध्ये. तुम्हाला सगळ्यांना कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. म्हणजे पुढचा 15-20 मिनिटं म्हणजे 1.5-2 तास होतील. नाहीतर काय आमचं चालूच राहणार. मला एक प्रश्न विचारायचा. आम्ही तुमचं एक पुण्याला नाटक बघितलं होतं, हा. चल तुझी सीट पक्की. हो, त्याच्या काही अनुभव सांगा. चल तुझी सीट पक्की हे नाटकाचा अनुभव म्हणजे काय सांगू. 2 प्रकारच्या लढाया लढत होतो मी त्यावेळेला. ते नाटक मला मिळालं, फारच वेगळं नाटक, वेगळ्या धर्तीची भूमिका. म्हणजे यमदूत असतो मी आणि फक्त त्या नाटकातल्या एकाच माणसाला मी दिसत असतो, बाकीच्या पात्रांना मी दिसत नसतो. आणि मी त्याला उचलायला आलेला असतो आणि मी त्याला सांगतो की आता एवढीच मिनिटं राहिली तुझ्या आयुष्यातली, एवढी वेळ झाली तुझी की तुला मी घेऊन जाणार. आणि तो ऍक्च्युली चुकीच्या पत्त्यावर आलेला असतो, असं ते काहीतरी आहे. ते नाटकाच्या तालमी सुरू झाल्या आणि मला संध्याकाळी तालमीमध्ये ताप यायला सुरुवात झाली. म्हणून ते बंद झालं का? नाही, ते बंद नाही त्यासाठी झालं. संध्याकाळ झाली की 5-5:30 झाले की चायला ताप येतो. भानगड समजायची नाही मला काय ती. पण मी कधी आयुष्यात आजारी पडलेला नाही. डॉक्टर आपल्याला माहितीच नाही. ठणठणीत तब्येत असलेला माणूस. संध्याकाळी सकाळी काही नाही, नॉर्मल. 5-5:30 झाले की मला थंडी वाजायची. मग मी डोलोच्या गोळ्या घे, हे काहीतरी घे. डॉक्टरांकडे जायला वेळ नाही. अफाट बिझी होतो त्या काळात. ती कर्करोगाची सुरुवात होती. ती मला लक्षात नाही आलं. ते मला वाटलं साधा ताप आहे, साधा ताप. मग हळूहळू ते इतकं त्रास सुरू झाला. शेवटी मी त्यांना सांगितलं, माझ्या तब्येत, मला हे प्रयोग रोज करणं मला आता अवघड आहे, जरा आपण तू दुसरा नट बघ. मग त्याने दुसरा नट बघितला, पण ती काही गंमत नाही. की जी काही माझं त्यांचं जी भट्टी जमली होती ती काही जमली नाही. हा, ते फारच मला बरं वाटलं की ती जी काही 10-12 प्रयोग केलेत मी लिटरली, त्यातलं बघणारा एक माणूस इंग्लंडमध्ये मला भेटेल. आणि मग तिथून ते सुरू झालं. आणि मग मार्च-एप्रिल मध्ये थंडी वाजायला लागली आणि डिसेंबरला रिपोर्ट्स आले. म्हणजे सिरियस, आता गंभीर झालं हे सगळं. वजन पण धडाधड खाली यायला लागलं आणि मी असं भयानक दिसायला लागलो एकदम. ते काहीतरी वेगळं आहे. आणि मग
सगळ्या टेस्ट केल्या आणि डिसेंबरला डिटेक्ट झालं की लास्ट स्टेजचा कॅन्सर झालाय मला म्हणून. लिम्पोमा, हॉचकिंग लिम्पोमा नावाचा कॅन्सर झाला, पण तो लास्ट स्टेजचा होता आणि त्याच्यात भानगड आहे की ते ऑपरेट करून नाही काढता येत त्याला, फक्त आणि फक्त किमोथेरपी. तर आणि मग एक दिवस असा येतो आयुष्यात, 25 वर्ष माणूस धावत असतो, करिअर घडवायचं असतं शून्यातून. बॅकिंगला कोणी नव्हतं, आर्थिक कंडिशन नव्हती, काही नव्हतं, त्यामुळं सगळं काही मिळवायचं असतं माणसाला. धावता धावता असा एक ब्रेक मिळतो आणि एक दिवस असा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झालाय. क्षणभर शांतच बसलो मी, त्याला मला कळेना काय करावं आता याला. पण प्रचंड पॉझिटिव्ह, प्रचंड लढाऊ वृत्ती आणि सावरकर कोळून प्यालेला असल्यामुळं कुठल्याही गोष्टीने हरायचं नाही आयुष्यात. आणि इतक्या वेळा ते जवळजवळ त्याच्या आधी 3दा मी माझी जन्मटेप वाचलेलं होतं. स्टोरी टेलवर अख्खी माझी जन्मटेप माझ्या आवाजात पुस्तक आहे. स्टोरी टेलवर तुम्ही माझी जन्मटेप असं स्वयंपाक करताना वाचायला वेळ नसेल तर लावू शकता. स्टोरी टेल ॲप घेतली तर अख्खं 850 पानं तुम्हाला ऐकायला मिळतील. परत एकदा म्हटलं तात्याच कामाला येणार यातनं बाहेर काढायला, आणि मी जन्मटेप वाचायला सुरुवात केली आणि 2 दिवसात माझ्या डोक्यातलं सगळं निघून गेलं. आणि मी घरी सगळ्यांना बसवलं असं फॅमिलीला आणि म्हटलं असं असं झालंय तर आता मला कंपल्सरी घराच्या बाहेर पडायचं नाही आहे. आता जो तुम्हाला घरात कधीच दिसला नाही बाबा तुमचा, तो आता 24 तास घरात दिसेल. तर काळजी करायची नाही, आपण लढायचं आहे. आणि मग 21 जानेवारीला मी ॲडमिट झालो आणि मग सुरू झाला तो प्रोसेस सुरू झाली. कोणत्या साली? 19 अख्खं वर्ष कॅन्सरची लढाई, 12 किमोथेरपी. आणि मग ते संपतंय न संपतंय. तो कॅन्सर पण असा आहे ना की जाता जाता एकावर एक फ्री देऊन जातो काहीतरी. तसं त्याने हेपॅटायटिस बी फ्री दिला मला. मग तो हेपॅटायटिस बी झाला. तोपर्यंत मे महिन्यामध्ये मला दिग्दर्शक आणि निर्माते आले होते. हिमालयाची सावली करशील का असं किमोथेरपी चालू असताना हॉस्पिटलमध्ये नाटक घेऊन आले, हिमालयाची सावली करूया का आपण. तर म्हटलं आत्ता असं असं नाही, म्हणजे तू हे किती दिवस चालणार आहे. म्हटले साधारण सप्टेंबरपर्यंत चालेल, जानेवारी टू सप्टेंबर असे 12 किमोथेरपीचा तो कोर्स होता. आणि म्हटलं त्याच्यानंतर गॅरंटी नाही आहे. त्याच्यानंतर मी म्हणजे ते सांगितलं की हे झाल्यानंतर ठरवायचं की पुढं परत किमो घ्यायच्या का काय, ते रेडिएशन घ्यायचं का काय करायचं. म्हणजे तुम्ही माझ्यावर पैसे लावाल, एक नाटक म्हणजे किमान 30-40 लाख रुपयेची इन्व्हेस्टमेंट आहे प्रोड्युसरची, तर तुम्ही माझ्यावर ह्या घोड्यावर लावला तर घोडा धावला नाही तर काय करणार ना, जिंकणार कशी रेस. ते म्हणाले नाही, तू जर आत्ता सांगणार असशील की तू बरा झाल्यावर सगळं व्यवस्थित झालं तर तूच करशील तर आम्ही तुझ्यावर पैसे लावायला तयार आहोत, आम्हाला तूच पाहिजेस. डॉक्टर लागूंनी 72 साली नाटक केलं होतं. त्याच्यानंतर आत्ता आम्हाला आमच्या समोर हिमालय दुसरा कोणी दिसत नाही तुझ्याशिवाय. म्हटलं तुम्ही तयार असाल तर मी पण तयार आहे. आणि मी स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली. आणि काय नाही, आज किमोथेरपी शेवटची करून मी घरी आलो. एक दिवस फक्त मी घरात राहिलो, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नाटकाच्या तालमीला जाऊन उभा राहिलो. आणि मी अख्ख्या किमोथेरपीच्या काळात रोज 1 तास एकटा ड्रायव्हिंग करायचो. मी सगळीकडे फिरायचो. मी अनेक सिनेमे बघितले, मी अनेक नाटकं बघितली, खूप पुस्तकं वाचून काढली. सगळा 25 वर्षात जे जे करू शकलो नव्हतो ते सगळं केलं आणि खूप एन्जॉय केलं. मी कॅन्सर एन्जॉय केला. मी कॅन्सरची सुट्टी, किमोथेरपी ते सगळ्या यातना, त्रास खूप एन्जॉय केलं. मी कधीच घाबरलो नाही. आणि मीच एवढा असा धमाल असल्यामुळं, म्हणजे मला भेटायला यायचं ना, जसं हळूहळू मग ते कळायला लागतं ना, तो फळं बिळं घेऊन असेल बेल वाजवायची. त्यांच्या डोक्यात कल्पना, आता ह्याची बायको आई कोणतरी उघडेल. आणि मग आहे का शरद, आत्ता झोप लागले, बसा ना तुम्ही, उठवू का, नाही असं सगळं चित्र असेल. त्याच्या तू बेल वाजवला, अरे काय बात आहे, वा वा, ते एकदम म्हणजे त्याची फळं खाली कोसळायची. ह्याला हा माणूस, ह्याला भेटायला आलो, ह्याला काही झालेलंच नाही, फक्त विद्रूप दिसत होतो, केस अजिबात गेले होते सगळे. म्हणजे अक्षरशः फार भन्नाट आहे तो प्रकार. म्हणजे पहिला दिवस मी दुसरी केमोथेरपी पर्यंत नव्हते गेले. दुसऱ्या केमोथेरपी नंतर मी सकाळी दात घासायला असं बेसिनमध्ये असं पाणी मारलं आणि आपण हात फिरवतो ना, असा एक अख्खा पुंचका हातात आला. आणि बघितलं तर आई सा खो, म्हटलं काहीतरी भयानक आहे. मुलाला म्हटलं गाडी काढ, चल मस्त बघित टक्कल करून येऊ. मग ते त्यांनी काढण्यापेक्षा आपण काढूया ना. रंगभूषात राहायला झाली.
हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा गेलो, त्यांनी ते अतिशय गलिच्छ ढगाळ असे कपडे असतात बघा, ते कधीच मापाचे नसतात हा, त्याला आपण आजारी आहोत हा फील आला पाहिजे म्हणून ते कधी छान माप घेतली असते तर काय हरकत आहे. डिसेंबरला डिटेक्ट झाले ते छान माप घेतलं असं आणि मस्त अशी पॅन्ट नाही, इतकं नको त्या माणसाचे. एक तर खूप लांडे आणि असे तरी असतात किंवा खूप ढगळ असे ते असतात. इतका अजागर दिसला पाहिजे माणूस तो पेशंट की त्याला असं सतत वाटलं पाहिजे त्या भूमिकेत शिरल्यासारखं. आणि मग ते खूप गमती जमती आहेत. आम्ही खूप धमाल करायचो. किमोथेरपी असताना मी जरा वशिला लावून सेलिब्रिटी असल्याचा फायदा घेऊन एकच पास मिळतो हॉस्पिटलमध्ये यायला, तर मी 2-3 पास असे पटवून घेतले होते. सगळ्या मित्रांना बोलायचो मी आणि मग सगळेजण खाली आमच्याकडे एक मस्त उडुप्याचं हॉटेल होतं, तिथनं डोसे बिसे मागवायचे, वर यायचं, धमाल करायचं. इकडे किमो चालू आहे, इकडे ते पोट बसवलंय, असं ते 6-7 तास चालतं बाटल्याच्या. आणि इकडे आम्ही गमती जमती नाटकाचे किस्से. तर ते डॉक्टरीन म्हणायचे नेहमी 1053 एकमेव असा आहे अख्खा फ्लोअर बॉम्बे हॉस्पिटलचा 10वा मजला किमोथेरपीचा मजला आहे. तो सगळीकडे किमोथेरपी आणि एक भयान वातावरण असतं सर. ते एक 1053 मध्ये साला हसण्याची आवड काय माणूस ते येऊन बघतात तर मीच असं ते वर करून मस्त गप्पा टप्पा लावलेल्या असायच्या आणि इकडे ते किमो चालू असायचे. म्हणून त्याला त्याचं काम करून आपण करायचं. एक सो एक अनुभव. ते सगळं पुस्तक लिहिलंय मी, दुसरं वादळ म्हणून, ते मी आणलंय. आणि नथुरामचे 20 वर्षांचे किस्स्याचं मी आणि नथुराम ते पुस्तक आहे. आणि नंतर मी आसपास असं जसं बोलतो तसंच लेख लिहिलेत मी. बिंदास मध्ये जे वाटतं ते लिहिलेलं आहे. अशी 2-3 पुस्तकं आहेत, त्याच्या काही प्रती मी आज कुणाला हव्या असेल तर घेऊन आलोय. एबीपी माझ्यावर कट्ट्यावर कार्यक्रम झाला होता ह्याच्यावर, तो छान मला बघितल्याचं आठवतंय. महादेव काका पहिले म्हणजे अग्निहोत्रातले पहिले हा. आणि नंतर दुसरे हे ते तेव्हा मग ते हेपेटायटिस बी झाला, ते 9 महिन्याच्या गरोदर बाईसारखं पोट झालं चायला, ते 5.5 लिटर पाणी आणि एक पायासात आणि इथून वर अगदी एवढासा दिसायचो मी. ते इतकं आवडत सगळं भयानक असेल, पण मजा आली. कसं मस्त म्हणजे असा डुलत मी असा पोट सांभाळत पाणी सांभाळत धमाल केली मी. एन्जॉय केलं मी. एन्जॉय केला तर आलं पाहिजे. कुठलंही संकट एन्जॉय करता आलं पाहिजे. की ते संकटाला प्रश्न पडतो, चायला हा काय घाबरतच नाही यार. मग त्याचं खच्चीकरण होतं. गावातल्या गुंडाचं कसं असतं, तुमची भीती गुंडाची ताकद असते. तुम्ही त्याला आरेला कार्य केलं की त्याची अर्धी ताकद तिथेच संपते. रोगाचं पण तसंच आहे. रोग असेल, आर्थिक संकट असेल, काही कुठल्याही संकटाला घाबरायचं नाही, पहिल्यांदा सामोरं जायचं. पहिलं ना एक्सेप्टन्स फार महत्वाचं आहे. मी एक्सेप्ट किती लवकर करतो ते आपण त्याच्या बरोबर उलट करतो. एक्सेप्ट करत नाही, मी कधी कोणाचं काय वाकडं केलं बाबा, आमच्यात आयुष्यात का असं बघा ना, आता आपण कोणाचं वाकडं केलं काय, खूप केलेलं असतं बरं का वाकडं, स्वतः खूप घालेलं वागलेले असतं लोक, पण त्याला काय एकही माणूस म्हणणार नाही मी कोणाचं तरी वाकडं केलंय. प्रत्येकजण हेच वाक्य म्हणतो, मी कधी कोणाचं काय वाकडं खूप केलेलं असतं. दुसऱ्याला विचारतो सांगेल. पण मग हे सावरकरांच्या ह्याच्याकडे कधी नाही, ते माझं बालपणापासून, मी मुळात RSSच्या स्वयंसेवक, शिशु वर्गापासून. त्याच्यामुळे नंतर मग बाळासाहेब ठाकरे नावाच्या माणसाला जॉईन झालो. त्यामुळे हिंदुत्व हे सतत डोक्यात होतं. हिंदू धर्म आणि मग ती बरोबर येणार ना. ते माणसं ठरलेलं आहे, कोणाकडे काय पाठवायचं देवाकडे सगळं ठरलेलं आहे. आपल्याला वाटतं असं मिळालं वगैरे असं नसतं, सगळी तयारी आहे. कारण ह्या नाटकात ना उत्तम भूमिका करणं, अभिनय करणं एवढीच क्वालिटी असलेला नट नको होता. प्रयोगाला येताना जे काय भयान असायचं ना, बाहेर असे 250 माणसं, शरद पोंक्षे मुर्दाबाद, महात्मा गांधी जिंदाबाद, अशा घोषणा त्याच्या मधनं यायचं आणि शांतपणे प्रयोग करायचा. प्रयोग सुरू असताना अचानक लाईट्स लागायचे, अचानक दरवाजे उघडायचे, अचानक 100-200 काँग्रेसची माणसं आत यायची आणि प्रयोग बंद, पोंक्षा, आणि खाण शिव्या, स्टेजवर यायचे, असं कोंडाळं करायचे आणि याच्यातून त्यांना हकलून परत प्रयोग त्याच नोटवर तेवढ्या शांतपणे, जणू काही घडलंच नाही असे प्रयोग मला कधी भीतीच नाही वाटली. तर ते रक्त तसंच तयार झालेलं आहे सगळं. मग त्याच्यातूनच सावरकरांकडे वळायला लागलो आणि मग 98 नंतर मग सावरकर हळूहळू वाचायला सुरुवात केली, अभ्यास म्हणून सुरुवात केली सावरकर 98 नंतर पर्टिक्युलरली. आणि मग 98, 99, 2000 आणि मग नाटकामध्ये किंवा शूटिंगच्या वेळेला आजूबाजूला जे कलाकार असतात त्यांना मी काहीतरी, मला एक सवय आहे, काही वाचलं की मला आज पटकन सांगावं असं वाटतं कोणाला तरी, हे काय सॉलिड प्रयोग आहे तो वाचून दाखवतो आणि मग तो शेअर करायचा असतो. तर ते मी शेअर करायला जायचो ना सहकलाकार कलावती बरोबर,
तर त्यांच्या चेहऱ्यावर जे काही बत्थड सारखे काहीच नसायचं. आणि मला ना तेव्हा लक्षात यायचं चायला हे सगळे सुशिक्षित कलावंत, यांना यातलं काही माहिती नाही आहे, तर सामान्य माणसांना कसं माहीत असणार. आणि मग तेव्हा मला 2000 साली पहिल्यांदा डोक्यात विचार आला की आपल्याला बघायला जे ऑडियन्स येतो ना, त्याचा आता उपयोग आपण राष्ट्र कार्यासाठी केला पाहिजे. गाणी बजावणी 2 तास कॉमेडी एक्सप्रेस करायला खूप कलाकार आहेत, हे करणारा कलावंत नाही आहे. कारण आमच्या क्षेत्रामध्ये ठामपणे एक भूमिका घेतली की आपलं खूप नुकसान आहे, या क्षेत्रात अवॉर्ड मिळत नाही, कोणी बोलवत नाही, अशी खूप त्या परिणामांना सामोरं जावं लागतं. म्हणून कुठलाही कलाकार कुठली ठोस भूमिका घेऊन बोलत नाहीत. पण मी एक असा नट आहे की मी ठामपणे काय तुम्हाला माझ्याबद्दल शिवाय द्या, मला काही फरक नाही पडत, मी एक बोलणार, कारण मला माहिती आहे मी किती लॉजिक आहे माझ्या पाठीमागं, आणि बोलत राहतो. मग मी सावरकर मांडायला सुरुवात केली. 2000 साली कल्याणला पहिलं व्याख्यान दिलं आणि तिथून जी सुरुवात झाली ती आज अशी परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात की आता मला 10-10, 12-12 ठिकाणी गावागावातून व्याख्यानांसाठी बोलवलं जातं. म्हणजे बघा ना, मी 2000 साठी पहिलं व्याख्यान दिलं. इंग्लंडमधल्या एका माणसाला ह्याला बोलवावं व्याख्यानांसाठी असं वाटायला 23 वर्ष लागली. आणि 23 वर्षानंतर ह्याचा माझा काही संबंध नाही बरं का, दुरान्वय संबंध नाही अमोकचा आणि माझा. यांनी फेसबुक मेसेंजरवर एक मेसेज टाकला की शरद दादा मला बोलायचे, कसं बोलू शकतो आपण, मला तर नंबर देऊ शकाल का तुम्ही. मी त्याला नंबर दिला. ते सुद्धा मी कसं असं कोणालाही नंबर देत नाही, पण मला काय माहीत नाही, सगळे विधात्याच्या काही ठरलेल्या गोष्टी आहेत त्या. मी त्याला नंबर द्यावासा वाटला, नंबर दिला. त्यांनी फोन केला, म्हणाला असं असं आपल्याला एक व्याख्यान ठेवायचं. म्हटलं एवढा लांब प्रवास करून खर्च करून येणार, एखाद दुसऱ्या व्याख्यानात मजा नाही. तर मग त्यातनं एक आयडिया आली की म्हटलं मी एक व्हिडिओ करून देतो तुला की मी इंग्लंडमध्ये येतोय व्याख्यान देण्यासाठी, तर असंच व्याख्यान अजून कोणाला जर हवं असेल तर तुम्ही संपर्क करा. आणि चक्क काय रिस्पॉन्स आला, 11 महाराष्ट्र मंडळांनी व्याख्यानं बोलवली. आणि आज मी त्यातली पहिली 4 झाली, इथे फक्त शनिवार रविवार पहिली 4 व्याख्यानं झाली आणि त्याचा रिस्पॉन्स जबरदस्त आहे. लोकांना प्रचंड आवडलं. 2.25 तास प्रत्येक ठिकाणी, सकाळ संध्याकाळमध्ये आम्ही जवळजवळ एक तर दुसऱ्या देशात जाऊन आलो, 4.5 तास प्रवास करून स्कॉटलंडला, आणि परत तिथे बोलून ते चालू आहे. आता परत शनिवार रविवारी आहे, हा एक कार्यक्रम चालतो गप्पांचा. मग त्याला म्हटलं आता एवढं आहे, तो मध्ये सोमवार ते शुक्रवार बसून काय करायचं, त्याचा गप्पांचा कार्यक्रम कोणाला हवा असेल तर. मग त्याच्यातून हेही 4 कार्यक्रम झाले. आता हा दुसरा आहे या टूर मधला. असं ते गप्पा. आणि मग सावरकर झाल्यावर एक माणूस मला नेहमीच आकर्षित करत होता इतिहासातला, तो म्हणजे बाजीराव पेशवे. तुमचं ते जळगाव मधलं मी ऐकलंय तुमचं पहिलं ते पहिलंच व्याख्यान, पहिलं व्याख्यान ऐकलं मी, तेच सुरेख होत. आणि मग ते बाजीरावनी वेड लावलं मला. आणि मग आता बाजीराव रेग्युलर बोलतो मी. मग भारत उद्याचा कसा घडवायचा, तर कालचा भारत कळला पाहिजे, म्हणून मग एक विषय तयार केला, भारत काल आज आणि उद्या. एक व्याख्यानाचा विषय म्हणजे किमान 30-40 पुस्तकं वाचावी लागतात. वाचल्यानंतर त्याच्यात नोट्स काढाव्या लागतात. नोट्स काढल्यानंतर त्या पुस्तकं ठेवून द्यायची, त्याचा सगळा सारांश या डायरीत येतो. मग तो एक 10-20 वेळा वाचावा लागतो. असं ते रक्तात भिनवावं लागतं. मग ते सुरू होतं. ऑथेंटिक बोलावं लागतं, काहीतरी खोटं सांगून चालत नाही. त्या प्रेक्षकांमध्ये कोणीतरी चांगलं वाचणारं असतं, ते येऊन आपल्याला काउंटर प्रश्न विचारू शकतात. काय वाटते ते थापा मारताय, नाही का. बाकीच्या आता पक्षातली लोक बघा वाटतं ते थापा मारतात, नाही का. मम भार्या समोर आम्ही असं एक आपला एक आमदार म्हणतो जाहीरपणे, 2 मंत्री कधी कधी फिरी घाणेरडे असतात. असा कुठलाही मंत्र अस्तित्वात नाही, पण ते बोलतात. पण आम्हाला तसं नाही करायचंय. आपल्याला जे ऑथेंटिक आहे, प्रत्येक गोष्टीचा पुरावा आहे माझ्याकडे, मी हे बोलतोय याचा, तरच ते बोलावं. अभ्यासोनी प्रकटावे असं समर्थ म्हणायचे. खोळ्यासारखं प्रकटलं तर मग त्याची वांदे होतात. तुम्ही गोडसे रोल करायचे त्यावेळेला ते सिंधुताईंनी तुमचं म्हणजे अप्रिशिएट केलं मुवमेंट्स, तर याचा आधी अभ्यास कसा केला, हे कसं माहिती झालं तुम्हाला की म्हणजे हा गोडसे नाटक मिळेपर्यंत गोडशांबद्दल फार काही माहिती नव्हतं. मग प्रदीप दळवी नाटककार धावून आला. अशा वेळेला पहिला नाटककार आपल्या बरोबर धावून येतो, कारण त्यांनी मग कुठल्या कुठल्या पुस्तकांचा अभ्यास करून नाटक लिहिलंय. ती सगळी पुस्तकं मी वाचायला सुरुवात केली.
55 रिझन्स वाय किल गांधी, 55 कोटींचे बळी, नथुराम गोडसे गोडसे चरित्र. फॅमिलीतल्या कोणी त्यांच्या हालचाली वगैरे आधी काही सांगितलेलं नाही, मी बघायला सांगितलं ना. मग तालमी सुरू झाल्या तसा मध्ये गॅप मिळाला की पुण्याला जायचो मी. मग उबाळरावांच्या बरोबर बसायचं, सिंधुताई बरोबर बसायचं, मग त्यांचे किस्से एक एक भन्नाट किस्से हो, काय विचारू नका. मरायच्या आधी 4 दिवस राहिले होते. 15 नोव्हेंबरला सकाळी फाशी दिली, तर काहीतरी 11 नोव्हेंबरला अंबालाच्या जेलमध्ये जेलर आणि नथुराम गोडसे रोज रात्री बुद्धिबळ खेळत बसायचे. आणि बुद्धिबळ खेळता खेळता एक दिवशी त्यांनी विचारलं की तुम्ही ते सारखं सिंधू नदी तुमच्या तोंडात सारखं पंडित म्हणायचे. अख्खं जेल, सगळे कैदी, पोलीस ऑफिसर्स पंडित म्हणायचे. आणि अत्यंत सुसंस्कृत, म्हणजे त्याच्यावर तसं प्रेमात पडायचा माणूस त्याच्या. म्हणजे जो जेलर होता त्याची मुलगी अंबाल्याची थंडी सहन होऊ नये म्हणून स्वतःच्या हाताने लोकरीचा स्वेटर विणून बापाला सांगितलं त्या कैद्याला नेऊन. ती रडली होती फाशी झाल्यावर. अंबाल्याच्या जेलरची मुलगी, ते किती वेळा भेटली असेल त्याला, एखाद्याला चुकून भेटली असेल, बापच जेलर आहे म्हणून, पण तिला त्याचं फिलॉसॉफी, त्यांनी का मारलं हे सगळं ऐकल्यानंतर ती जवळजवळ प्रेमात पडली होती त्याच्या. आणि तिने लोकरीचा स्वेटर विणून दिला होता थंडी वाजू नये म्हणून. सगळं नाटकात आहे. तर तो बुद्धिबळ खेळताना ते खोसला म्हणाले की पंडित जी 4 दिन रह गए, 4 दिन के बाद आप जाएंगे, ये सिंधू नदी का क्या है, कुछ बता के जाओ. आता मी सांगतोच. मी टाळत होतो. म्हणाले गांधीजींची एक शेवटची इच्छा होती की मी जेव्हा मरेन त्याच्यानंतर माझ्या अस्थी जगातल्या सर्व देशांमधल्या प्रमुख नद्यांमध्ये विसर्जित करण्यात याव्या. तर गांधीजींना मी मारलं. मग असे अस्थि कलश बनवले आणि इंग्लंड, अमेरिका सगळीकडे पाठवले भारत सरकारने. खरंच पाठवले का, आणि त्यात काही काल्पनिक नाही आहे. सगळ्या देशांनी अत्यंत सन्मानाने महात्मा गांधींच्या अस्थींचं त्यांच्या मुख्य कुठली नदी असेल तिथे विसर्जन केलं. शाही इतमामाने. एकच कलश परत आला, तो पाकिस्तानात आला. आता तिथे गेलेली सिंधू नदी, ज्या सिंधूमुळे आपली ओळख आहे, हिंदू आपली आयडेंटिटी आहे, ती आता पाकिस्तानात वाहते. तर आता तिथे गेलेली सिंधू नदी एका हिंदू माणसाच्या अस्थीमुळं बाटेल, पवित्र होईल. ज्या माणसामुळं त्यांना पाकिस्तान मिळाला, तेच पाकिस्तानने एकमेव कलश आहे जो परत पाठवलाय. हे नथुरांनी खोसलाला सांगितलं. आणि मग तो म्हणाला आता कळलं सिंधू प्यारी काय, कारण ती एकमेव पवित्र राहिली. पण हे सगळे कार्यक्रम करताय म्हणजे तुम्ही आता अभिनेते तर सोडा, तुम्ही आता स्वतःचे दिग्दर्शक आहात, स्वतःचे नाटककार आहात आणि म्हणजे विचारवंत आहे, साधी गोष्ट नाही. आता ते नाही, विचारवंत नाहीये मी. नाही, माझ्यामध्ये अभिनेते प्रकरण ही तुमची बरीच मागे राहिलेली पायरी आहे, असं नाही का? नाही आहे ना. अजून आता ते प्रेम आहे. 8:30 लावा ना झी टीव्ही. फार चांगल्या मालिका नाही आहेत आता, पण असं नाही हो, महिन्याला 15 दिवस मी अभिनयच करतो. ते मूळ आहे, त्याच्याशिवाय मी जगू नाही शकणार. ठिपक्यांची रांगोळी चांगलं आहे. पण हे खूप गरजेचं आहे. आताची भारतातली एकंदरीतच हिंदू समाजाची जी परिस्थिती आहे, ते हिंदू लोकांना हिंदू आहोत म्हणजे नेमके कोण आहोत हा प्रश्न पडलेला आहे. आणि माझं ठाम मत आहे 90% हिंदूंना आपण हिंदू आहोत म्हणजे नेमकं काय आहोत हे माहिती नाही. सांगता येत 90% लोकांना धर्म या शब्दाची व्याख्या माहीत नाही. 90% लोकांना जगण्याची वे ऑफ लाईफ माहीत नाही आहे. 90% लोकांना भगवद्गीता माहीत नाही. 90% लोकांना श्रीराम श्रीकृष्ण माहीत नाही, शिवाजी माहीत नाही आहे. हे दुर्दैव आहे. मग हे पोचवलं पाहिजे आपण. यासाठी शिक्षण शाळांमध्ये इस्लाम शिकवता येतं, ख्रिश्चॅनिटी शिकवता येते, पण हिंदू धर्म शिकवणं इलिगल आहे शाळा भारतामध्ये. भारतात यासाठी जमत नाही. भारतात आता काय नाही. भारतात उद्या आता मोदींनी मोगलांचा इतिहास फेकून दिला, आता काढून धार्मिक टाकला. शाळा काढतात. आता सगळं हळूहळू बदलत चाललंय भारतात. आणि म्हणून भारतात आता 24ची निवडणूक अत्यंत क्रुशल आहे. ॲट एनी कॉस्ट मेजॉरिटी 300+ मोदी सरकार आलं पाहिजे. आता आपल्याकडं समान नागरी कायदा येईल डिसेंबरमध्ये, बघा तुम्ही. कालच भोपाळच्या भाषणात मोदींनी सुरुवात केली.
त्यासाठी आता त्याचे जे रिव्ह्यूज वगैरे चालू आहेत म्हणजे घेणं लोकांचे वगैरे, आता तिथं फक्त भारतीय सिटिझन्सनाच आय थिंक रिव्ह्यू अलाउड आहे. ॲज अ आम्ही सगळे परदेशी. हितचिंतक आहोत भारताचे, असे लोक काय करू शकतो युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी? म्हणजे माहित नाही, बघायला पाहिजे. मला हे मुद्दाच माहित नव्हता आतापर्यंत. तुमच्याकडनं आता मी बघतो, विचारून बघतो. त्यांच्या वेबसाईट वरती आहे. कारण सगळ्या आता आमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर ते फिरतंय की यार एक मिस कॉल द्या, या नंबरला एक मिस कॉल द्या, ह्या वेबसाईटवर जा, हे करा. म्हणजे 1 महिना काहीतरी आहे त्याचा पिरियड. पब्लिक कन्सल्टेशन चालू आहे. हा, चालू आहे. पब्लिक कन्सल्टेशन मध्ये परदेशस्थ भारतीयांचा सहभाग किती माहित नाही मला. इंडियन डायस्पोरा बाहेर गावी आहे खूप स्ट्रॉंग आहे ऍक्च्युली. हा. इंडियात स्ट्रॉंग इदर वेज स्ट्रॉंग आहे. ऑपोजिट साईड बरोबर जो आहे फॉर हे ते लोक काय करू शकतात? इफ देयर इज समथिंग. बरं नथुराम, मी फेब्रुवारी मार्च कधीतरी समजा इंग्लंडमध्ये प्रयोग केला तर याल ना बघायला? फेब्रुवारीत नक्की. प्रयत्न करणार आहे मी. ते ते पुस्तक 50 प्रयोग झाले. हा, तुमचं पुस्तकाच्या किती आवृत्ती झाल्या नथुरामच्या? पुस्तकाच्या हो. 13वी का 14वी पण आवृत्ती. एक रेकॉर्ड झाला माझ्या हो. बऱ्याच लोकांपर्यंत Yes, पोहोचलंय ते. होय, होय. आणि ते कोरोनाच्या काळात पोहोचले. करेक्ट अल्पावधीत झालं सगळं. जी मागे हर्षवर्धन नथुरामचे प्रयोग करणार होता ते काय हो? त्यावेळी मध्ये प्रयोग लावला होता माहिती आणि आहे. पहिल्या मीच- 2 मीच तर- दिवसामध्ये 60 तिकीट आम्ही विकली होती माहिती आणि आहे. नंतर ते झालं नाही. आम्ही पण खेळलो. 2 आपली मराठी द ग्रेट मराठा त्यांनी ब्रिटिश काउन्सिलला मेल केली आणि त्याच्यामुळे ते रद्द झालं. ज्या आता थिएटरला यावेळेस अलाव करते, आता यावेळेस अलाव करते ना. तुम्ही म्हटले की आता माहित नाही मला. आता शोधावं लागेल असं. तेच मी तुम्हाला विचारणार होतो. तुम्हाला आधी पण विरोध व्हायचा, तेच अगोदर विरोध झाला तर सुरुवात केला. आता पण आजकाल तुम्ही सांगता तसं नाही, आता मला तो हर्षवर्धननी लावले होते ते शो. आजच त्याच्याशी बोलणं झालं तर तो मला म्हणाला की आता आपण काय करायचं, आपण थिएटरला स्क्रिप्ट द्यायची आणि सांगायचं त्यांना की ह्या विषयावर नाटक आहे, तर जे लावणार की नाही लावणार हे तेव्हाच कळेल ना. हे नंतर मेल आल्यानंतर तिकीट विक्री बंद केली आणि तसं नको व्हायला. मग आपल्याला तेव्हाच कळेल. पुढे विजापर्यंत जायची गरजच लागणार नाही. कारण मी येणार म्हणजे 12 माणसं घेऊन येणार हो. आणि आम्ही विजा काढले त्यावेळेला. आम्ही 12 जणांनी विजा काढले, हॉटेल बुक केलं, सगळं प्लॅनिंग झालं, थिएटर बुक झाली, तिकीट विक्री सुरू झाली आणि उत्तम पहिले 3 काहीतरी पॅक व्हायला आले होते शो. तुम्ही तिकीट काढलं तर सगळं वाया गेलं ते. केवळ 2 म्हणजे मला काय किती नीच वृत्ती आहे की तुम्ही येऊ नका ना बघायला. ते कॅन्सल कल्चर जो झाला ना, इथे खूप जास्त आहे. दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकायचे लोक असं मला वाटतं. पण आजकाल आमचा माय व्ह्यू हायवे असं जर तुमच्या दुसरा कोणचा व्ह्यू पॉइंट ऐकायलाच तयार नाही. मला जे तुमचे विरोधक आहेत असं कधी हे झालंय का की ओपन प्लॅटफॉर्म वरती आमने सामने वादविवाद? हा, गांधींचा नातू आणि मी समोरासमोर, तुषार गांधी आणि मी. हे काही प्रश्नाचं उत्तर नाही त्याकडे. आता या बाबतीत किती प्रश्न विचारलेत मी. चर्चगेटला आहे ना ते कमर्शियल चेंबर का काहीतरी, तिथे अशी समोर जवळजवळ 250-300 माणसं. चेंबर ऑफ कॉमर्स ना, हा, चर्चगेटला ऑफिस आहे. तिथे मोठाच्या मोठा लेखक मी आणि इकडे तुषार गांधी आणि ते कोणतरी आमदार होते काँग्रेसचे. हो, एका धडाधड आम्ही प्रश्न विचारायला लागल्यावर पळताभोई थोडी झाली त्याची. तो काहीतरी तत्तपप्पा वाढायला बोलायला लागला. चला आम्ही आणि मी तर घेऊनच बसलो होतो असं. म्हणजे मुसलमानांनी बलात्कार केला तर श्वास रोखून धरा हे म्हटलंय की नाही, ह्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? 5 लाख निर्वासित हिंदू दिल्लीच्या 5 डिग्री थंडीमध्ये तू सांगतोस तुम्ही मेलात तरी चालेल पण मशिदीत आसरा घेऊ नका, त्यांना वाईट वाटतं म्हणून. तू राम मंदिरामध्ये कुराण वाचतोस, रस्ता क्रॉस करून मशिदीमध्ये नथुराम बोलला ना समोर जाऊन तिथे पण भगवद्गीता वाच, तर खरा तू सेक्युलर. पंजाबच्या बायकांवर 8-8 पठाण एकेका बाईवर रेप करतात, त्यांचे स्तन कापून टाकतात. त्या गल्लीत नथुराम फिरला. पिशव्यांमध्ये नथुरामचं वर्णन आहे की पिशव्यांमध्ये हिंदू स्त्रियांचे स्तन असे भरून ती पिशव्या नेऊन ठेवल्या त्या बापूच्या समोर. हे पठाण जे करत होते त्यांचं नेतृत्व करणारा सुरावर्दी त्या व्यासपीठावर गांधीच्या बाजूला मांडी लावून बसला होता आणि तो ओळख करत होता शहीद सुरावर्दी म्हणून. तेव्हा आम्ही ठरवलं नाना
हा म्हातारा संपला पाहिजे, नाहीतर हे भयानक होईल पुढे जाऊन. असा भारत देश आहे. मध्ये हैदराबाद, मध्ये पाकिस्तान तयार झाला असता. इकडे पाकिस्तान, बांगलादेश, इकडं POK, इकडं हिमालय क्रॉस केला की चायना, आणि मध्ये झालं असतं ना, काय झालं असतं आपलं. हे नसून झालेलं आहे वाटोळं. असो, धन्यवाद सगळ्यांना. राष्ट्राय स्वाहा.